रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बापी पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांचे वचन वारी जन्म दुःख विष्टान ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे निगावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका विठ्ठल विठ्ठल
समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी रविदी पहिरा दाविती देखणे रविदी पहिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्ण मी पामोर नकळे साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांची वचन वारी जन्म दुःख संतांची वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिगावया त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर नकळे साचार ब्रह्मादिका प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तन विषयी करता घेतलेला अभंग वैराग्य रागरसिक सकलकंठ भूषण ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 6 चरणाचा आणि 4 दृष्टांताच्या द्वारा संतांचा स्वरूप शक्ती कार्यत्व अवच्छेदकाने तुम्हा आम्हाला परिचय करून देणारा अभंग शेवटपर्यंत आपण निवडलेला आहे विठ्ठल महाराज म्हणतात रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शनी संतांचे रवी शब्दाचा अर्थ सूर्य दीप म्हणजे दिवा आणि हिरा नावाचे एक रत्न आहे या तिघाकडे भगवान परमात्म्याने प्रकाश नावाचं तत्व दिलेलं आहे त्यामुळे ते आपल्याला दाखवतात पण काय दाखवतात देखणे म्हणजे दिसणाऱ्या दृश्य पदार्थ ते दाखवतात पण शास्त्रात वेदांतात ज्याला ब्रह्म म्हणतात भक्तीत ज्याला देव म्हणतात व्यष्टीदृष्ट्या ज्याला आत्मा कूटस्थ साक्षी प्रत्यक तोंपत लक्ष असं म्हणतात त्याचं दर्शन मात्र आपल्याला संत कृपेशिवाय होऊ शकत नाही अदृश्य दर्शने संतांच्या मग न दिसणारा ब्रह्म आत्मतत्व जे संत दाखवतात त्यांचा महिमा मी पामर काय वर्णन करू कारण नकळे साचार ब्रह्मादिका जे जीव कोटीतला कॅबिनेट मंत्री म्हणा आपल्या भाषेत फार झालं तर कारण ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवात सर्वात मोठा जीव म्हणजे ब्रह्मदेव सर्वात मोठा जीव का तोही पुनरावृत्तीच्या मापात सिद्ध झाला असं ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात असा ब्रह्मदेव देखील संतांचा महिमा यथार्थ वर्णन करू शकत नाही मग मी पामर मी काय वर्णन करणार अशी नम्रता लीनता जगद्गुरु तुकोबराय घेतात कारण लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा कारण ऐरावत रत्न थोर मग त्याचे अंकुशाचा मान
नम्र झाला भोता तेने कोंडली आनंद। जगद्गुरु तुकोबराय स्वतःकडे नम्रता घेतात, दीनता घेतात आणि पुढे म्हणतात तापली चंदनाने ववितो कुडी। कारण जिज्ञासूंना जास्त आग्रह केला महाराज अदृश्याचं संत दर्शन करून देतात, पण आम्हाला सर्वांना कळेलच असं नाही, आम्हाला कळेल, रुचेल, पचेल आणि झेपेल असं संतांचा महिमा आम्हाला वर्णन करून सांगा। तुकोबराय म्हणतात तापली चंदनाने ववितो कुडी। कुडी शब्दाचा अर्थ आपला स्थूल शरीर देह, याला जर ताप निर्माण झाला तर चंदन या स्थूल देहाचा ताप घालू शकतो, पण महाराजांचंच वचन आहे मनाच्या तळमळे चंदन हे अंग पुढे। मनाची जर तळमळ असेल, सूक्ष्म देहाचा ताप असेल तर तो त्रिविध ताप आध्यात्मिक आदि भौतिक आदिदैविक ताप तो आपला चंदन घालू शकत नाही। त्रिगुण तो काढी संत सांग। आणखी संत काय करतात मायबापी पिंड पाळीला माया। आपले जन्मदाते माता पिता मायेने ममतेने प्रेमाने या पिंडाचं म्हणजे शरीराचं पालन पोषण करतात, त्याला लहानचं मोठं करतात, तर हाताच्या फोडासारखं जपतात, पण आपल्या सर्वांच्या पाठीमागे लागलेली जन्ममरणाची भयंकर दुर्धर भयावह असणारी जी परंपरा आहे त्यातून मुक्त करण्याचं सामर्थ्य आपल्या आई वडिलांमध्ये नाही। जन्म मरण जाया संत सई। आणि शेवटी महाराज म्हणतात संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टांना ते भूक निवारण। आपल्या जीवनामध्ये हा मृत्यूलोक आहे आणि सुख दुःखाचं मिश्रण ह्या जीवनामध्ये आहे। सुखशानंतर दुःखम दुःखशानंतर सुखम। सुख झालं की दुःख येतं, दुःख झालं की सुख येतं, असे सारे सुख दुःखाचे प्रकार आपल्या जीवनामध्ये चालू आहे। पण मेरू पासले थोडे देह दुःखाची डोंगरे दाटीले पडी भरी परी चित्त न दटे। सुख दुःख समान सगळं जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये लाभावी असं वाटत असेल तर संतांकडे ते सामर्थ्य आहे। संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टांना ते भूक निवारण। किती मिष्टांना आपण खाल्लं तर क्षुधीची पीडा भुकीचं दुःख निवृत्त होतं, पण आपल्या जीवनातील असणारं जन्माला आल्याच्या नंतर जे दुःख प्राप्त होतं ते मिष्टांना घालू शकत नाही। ते मिष्टांनाच्या पुढचं जीवनमुक्तीचं विलक्षण सुख देणारे संत आहे। मी आतापर्यंत 5 चरणाचा भाव आपण बघितला, पण पुढं 4 सांगितले। 1 अदृश्य दर्शने संतांची आहे, 2 त्रिगुण तो काढी संत संग, 3 जन्म मरण जाया संत संग, 4 संतांची वचन वारी जन्म दुःख। किती पुढे झाली? 4 झाली। म्हणजे न दिसणारा देव दर्शन घ्यायचं असेल तर, 3 तापाच्या आधीच जायचं असेल तर, जन्म मरणाची परंपरा खंडित करायची असेल तर, आणि या देहात जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगावं असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तुकारामाने जवळी न पाचारिता झाला, आपण संतांकडे गेलं पाहिजे। पण कसं केलं पाहिजे? न पाचारिता हा शब्द महत्वाचा आहे। म्हणजे आपलं पत्रिकेला नाव आहे की नाही, आपल्याला एखादा कॉल केला की नाही, कीर्तनकाराने आपलं नाव घेतलं की नाही, हा सगळा विचार तिथे मानापानाची अपेक्षा न करता तुकारामाने जवळी न पाचारिता जावे आणि संत चरणी भावे निघावा। भावपूर्ण अंतकरणाने न बघवता आपण सत्संगामध्ये गेलो तरी 4 फलं आपल्याला प्राप्त होतात। असा 4 दृष्टांताच्या द्वारा 6 चरणाच्या अभंगामध्ये तुम्हाला सर्व याच्यावर मानव मात्राच्या कल्याणाकरिता जगद्गुरु तुकोबराय संत त्यांचा स्वरूप शक्ती आणि कार्यत्व अवच्छेदकाने संतांचा महिमा वर्णन करत असताना महाराजांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे चिंतन सेवेला घेतलेला हा अभंग आहे। विठ्ठल अभंग थोडासा मोठा 6 चरणाचा आहे। अभंग थोडासा मोठा 6 चरणाचा आहे, वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे, पण तरीही कमी वेळामध्ये जास्त धावा काढण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू। पण त्यामध्ये कीर्तनकार बसला तरी चालेल, त्याचा आवाज बसला नाही पाहिजे। पण आज थोडासा उलटा प्रकार आहे, कीर्तनकार उभा आहे पण आवाज थोडासा बसलेला आहे आणि प्रवास थोडा दूर झालेला आहे। आळंदीवरून इथपर्यंत येईपर्यंतच प्रवासानेच मनुष्य गहाळ होऊन जातो, थकून जातो, नंतर कार्यक्रम करण्याचा अवसर राहत नाही। तरीही तुम्ही संत माझी आकडा
दिठीचा कराला बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्च तशी भक्ती म्हणून बोल जरी गरगावते तरी स्वीकारावे. अज्ञानातल्या अज्ञानी हा एक वर्ग असतो, अज्ञानातला ज्ञानी दुसरा वर्ग असतो, ज्ञानातला अज्ञानी तिसरा वर्ग असतो आणि ज्ञानातला ज्ञानी हा चौथा वर्ग असतो. या चारही वर्गात न बसणारी ज्ञानोबर आहे ही उपजताची ज्ञानी हे वर्ग ते भगवान ज्ञानोबर आहे. हे श्रोते मायबापाबद्दल आपल्याबद्दल बोलतात, तुम्ही संत माझ्या कडा दिठीचा कराला बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल. अहो चंद्रकांत द्रवता की होय परिते हातवटी चिंदी की आहे वक्ता तो वक्ता न होय. श्रोतेने वक्ता हा श्रोत्याच्या आशीर्वादाशिवाय बोलू शकत नाही. आपण सर्वजण जशी कृपादृष्टी कराल त्या पद्धतीने तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून वेळ मिळविला. आपण सर्वजण मिळून जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये एका नैमित्तिक सेवेच्या माध्यमातून काही संदेश आपल्याला देतात तो प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. विस्तृत भाव आपल्या नियोजित वेळेमध्ये जितका पाहता येईल तितका प्रामाणिकपणाने आपण पाहण्याचा प्रयत्न करू. पण इतर वेळाची कीर्तन वेगळी आणि आजचे कीर्तन निश्चित थोडंसं वेगळं आहे. इतर वेळेचं कीर्तन आणि आजच्या कीर्तनातील फरक काय तर आजचं हे नैमित्तिक स्वरूपाचं कीर्तन आहे. विठ्ठल आपण या पृथ्वीच्या पाठीवर जर विचार केला तर अनेक देश आहेत, अनेक राष्ट्र आहेत, अनेक राज्य आहेत. अमेरिका सारखा देश हा श्रीमंतीने ओळखला जातो, जपान सारखा देश त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो, इंग्लंड सारखा देश त्याच्या सत्ता प्रभुत्वाने ओळखला जातो. आणि आपण ज्या देशात राहतो भरतखंडी नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आपला भारत देश हा संस्कृतीने ओळखला जातो. जगाच्या पाठीवर आपल्या देशाची संस्कृती आहे ती निश्चितच कुठेही नाही. संस्कृती प्रधान आपल्या या देशामध्ये आणि सर्व जगामध्ये विशेषत्वाने मानव मात्राचा विचार करताना दोन प्रकार पडतात. एक कृतज्ञ असतो आणि दुसरा कृतज्ञ असतो. उपकाराची परतफेड जो अपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकाराची जाण ठेवून त्यातून प्रामाणिकपणाने उत्तराई होण्याचा प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. विठ्ठल कृतज्ञ म्हणजे कोण? जेथीचे कृपा राहिली वधू तेथीची म्हणे बेभिचारू तरवी काय भस्मासूर अर्जुन म्हणे. भस्मासूर आपल्याला कोणाला माहिती नाही, सर्वांनाच माहिती. भस्मासूर भगवान शंकराचा सेवक एक असुर आहे. रोज ताज चिताभस्म आणून देण्याची त्याची ड्युटी आहे, सेवा आहे. येण्याकरता वेळ झाला. भोले बाबांनी विचारलं इतका वेळ का केला? त्यांनी सांगितलं कलियुग आहे, गल्ली मुळामध्ये मेडिकल आहे, मोठी मोठी डॉक्टर आहेत आणि त्यामुळे लवकर लवकर मरत नाही आणि जिवंत माणसाला कोणी जाळत नाही. चिताभस्म आणून देण्याकरता मला त्यामुळे वेळ लागला. रागू नका म्हटले देवा, तुम्हाला वेळेला ताज चिताभस्म हवा असेल तर या दासावर कृपा करा, मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचं भस्म. बोले बाबा भोळे तथास्तु म्हटले. आणि मग प्रत्येकाला वाटत असता आपला पॅनल वाढला पाहिजे. आता याच कार्यक्रमाला हा मोर परिवार दुसराही कार्यक्रम ठेवू शकत होता, त्यांना कोणी प्रतिबंध केला नसता. पण या घराण्यामध्ये कुठेतरी वारकऱ्याचे संस्कार आहे, वारकऱ्याविषयी प्रेम आहे, त्यांचे वडील आमदार होते, त्यांनाच हे स्नेह होता, तेव्हापासून हा कार्यक्रम चालायचा. म्हणून वारकरी कीर्तन ठेवलं याचं कारण प्रत्येकाला वाटत असतं आपल्या पॅनल वागा. हाच प्रकार आहे, वारकऱ्याची सेवा या निमित्ताने घडा. पण तो भस्मासूर आसुरी पॅनलचा असल्यामुळे त्याला वाटलं जी काही राक्षसी प्रवृत्तीची लोक होती त्यांनी वाढवली आणि जी दैवी प्रवृत्तीची लोक होती त्यांच्या मस्तकावर तो हात ठेवायला निघाला. एक दिवस नारदाच्याच मस्तकावर तो हात ठेवला. नारद म्हणाले माझ्याकडे काय आहे, ज्यांनी तुला वरदान दिलं त्यांच्याकडे बघ. विनाशकाले विपरीत बुद्धी. बोले बाबाकडे गेला. मग नागसे नागिनी बोली हात नगत कर खाय नागिनीची नारी बोली देखत लहरी आजा. माता पार्वतीला बघितलं आणि त्याने सांगितलं एवढी पार्वती माता देऊन टाका म्हटल्या. म्हणजे अशी भगवान शंकराचे भक्तच मागू शकतात की तर कोणी धाडस करणार. भगवान शंकर म्हटले घेऊन जा. आता पुढे त्याला वाटलं आज परमात्मा अनुकूल आहे, कालांतराने पुन्हा पार्वती जर वापस मागितली तर करावं काय, म्हणून रस्त्यातला काटाच ठेवायला नको म्हणून तो भगवान शंकराच्याच माथ्यावरती हात ठेवायला निघाला. भगवान शंकर मग भगवान महाविष्णूचा धावा केला. मोहिनी रूपामध्ये परमात्मा आले
आणि मग तू पार्वतीला विसरला आणि मोहिनी रूपात परमात्माला सांगितलं. त्या मोहिनीला म्हणतो माझा स्वीकार कर. मोहिनी म्हणते अडचण काहीच नाही, पण आमची कुल परंपरा आडवी येते. म्हटले काय कुल परंपरा? म्हटले आमच्या कुल परंपरेमध्ये लग्नाच्या अगोदर ती वधू जसं नृत्य करेल तसंच जर वर नृत्य करेल तर आम्ही त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घालतो. याने सांगितलं एवढंच ना, बोल जगताल, चौताल, आडताल, आदिताल, कोणता ताल पाहिजे तू म्हणशील त्या तालात नसतं. सांगितलं काय नाही, आपल्या 16 मात्रेचा तरी ताल. ते नादिन दिना नादिन दिना नादिन दिना धाकली धाकली सुरू झालं. मग ते नाचत नाचत असताना परमात्म्याने ओळखून घेतला आता ही गिऱ्हाईक बोललेला. भगवंताने वर हात केली की त्याने वर हात करावे, यांनी वर पाय केला की त्याने वर पाय करावे, यांनी फिरकी घेतली की त्याने घ्यावं. आणि मग एकंदर आता हा याला पूर्ण भूल पडलेली असं जाणलं. एक हात आपल्या कटी प्रदेशावर ठेवला, दुसरा मस्तकावर ठेवला, तशीच कृती त्या भस्मासुराने केली. त्याचं भस्म झालं. माझा दृष्टांतही संपला. आपल्याला माहितीच आहे. तुम्ही मला आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, सांगून वेळ का घेतला? त्याचं कारण आहे, मला सांगायचं एवढंच आहे. पूर्वी भस्मासूर एकच होता, आता गल्लीबोळामध्ये संख्या वाढलेली आहे हे निश्चित आहे. आणि दुसरा कृतज्ञ उपकाराची ज्याला जाण आहे, यथाशक्ती यथामती यथाकाल शक्ती कालमती अनतिक्रम्य या पद्धतीने प्रामाणिकपणाने आपल्याकडे शारीरिक एखाद्या पदाचं सत्तेचं आयुष्य कुठलं तरी मोठेपण प्राप्त झाल्याच्या नंतर त्या उपकारातून उत्तरायण होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि अशी कृतज्ञ व्यक्ती शरीराने जरी निघून गेली तरी कीर्ती रूपाने आदरावर होते आणि समाजाला दिलेली ही त्याची पोचपावती आहे. कीर्तीमध्ये म्हटलेले संभावित चार कीर्ती मरणागती किंवा अकीर्तीच्या भूताने कदेशील तिथे व्यायाम संभावित चार कीर्ती मरणागती निश्चित. पण या ठिकाणी कीर्ती मरावी परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम कीर्ती. मग कृतज्ञाची कीर्ती होते आणि कृतज्ञाची कीर्ती होते. पण कृतज्ञाची दुष्कीर्ती होते आणि कृतज्ञाची सत्कीर्ती होते. राम आणि रावण रास एक आहे, सामर्थ्य समान आहे, दोन्ही उंच कुळातील आहे. पण आज रावणाचं नाव कोणी आपल्या मुलाचं नाव ठेवत नाही. रावण चौक असं नाव ठेवत नाही, रावण ढाबा असंही ठेवत नाही, रावण टपरी तरी चुकून नाही. रावणाला कोणी जवळ करत नाही आणि राम सगळ्याला हवे वाटतात, कारण राम कृतज्ञ आहे आणि रावण कृतज्ञ आहे. कृतज्ञ जे करतो ते निषिद्ध कर्म आणि कृतज्ञ जे करतो ते विहित कर्म. आज आपण माझ्या समोर बसलेले बहुसंख्येने आपण माता वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि सगळीच आपल्या पंचक्रोशीतील पूर्ण समग्र तालुक्यातील असणारी गोड भजनी मंडळी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. ही सगळी मंडळी कृतज्ञ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि कृतज्ञही कर्म करतो आणि कृतज्ञही कर्म करतो. पण कृतज्ञ निश्चित कर्म करतो आणि कृतज्ञ विहित कर्म करतो. विहित कर्मामध्ये चार प्रकार पडतात. एक दररोज न चुकता नियमाने केलं जातं, त्याला म्हणतात नित्य कर्म. अंतःकरणामध्ये कामना अपेक्षा वासना ठेवून केलं जातं, ते नैमित्तिक कर्म. आपल्याकडनं काही जाणून पाप घडतं, काही न जाणता पाप घडतं, त्याला ज्ञात अज्ञात पातक म्हणतात. त्यातून बाहेर पडण्याकरता केलं जातं प्रायश्चित्त कर्म. आणि कुठल्या तरी निमित्ताला अनुसरून केलं जातं ते नैमित्तिक कर्म. विठ्ठल विठ्ठल. आजचा जो हा सोहळा आहे हा नैमित्तिक कर्म आहे. कर्मातल्या दोन प्रकारपैकी विहित कर्म आहे, विहित कर्मातल्या चार प्रकारपैकी नैमित्तिक कर्म आहे, नैमित्तिक कर्मातल्या 3 प्रकारपैकी हे कर्म आहे. तुम्हाला असे बरेच प्रकार हो आहेत विहित कर्म सांगितली पाहिजे. पहिले किती प्रकार? 2 प्रकार. कोणते? विहित आणि निश्चित. त्या विहितामध्ये 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्यातला आजचा हा सोहळा नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्मातही 3 प्रकार. एक भगवंताच्या ऋणातून उतरे होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म, दुसरं संतांच्या ऋणातून उतरे होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म, आणि तिसरं ज्यांचा आपल्या रक्ताचा ऋणानुबंध आहे अशा वडीलधारी मंडळीच्या ऋणातून उतरे होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म. विठ्ठल. आज हे देव ऋणातून उतरे होण्याकरता नैमित्तिक केलेलं कर्म नाही, संतांच्या ऋणातून उतरे होण्याकरता केलेलं हे नैमित्तिक कर्म नाही, तर हे वाडवडिलांच्या ऋणातून उतरे होण्याकरता केलेलं नैमित्तिक कर्म आहे. देवाच्या ऋणातून उतरे होण्याकरता
देवाची जयंती आपण करतो, रामनवमी, गोकुळाष्टमी, हनुमान जयंती, नरसिंह जयंती, दत्त जयंती वगैरे. संतांच्या ऋणातून उतरे होण्याकरता संतांचा पुण्यतिथीचा किंवा समाधी सोहळा आपण करतो. आताच काल परवा केला षष्टीचा सोहळा, त्याच्या अगोदर केला बीजेचा सोहळा, नंतर पुढे त्याच्या अगोदर आपण केला कार्तिक पती त्रयोदशीचा सोहळा. म्हणजे संत ऋणातून उतरे होण्याकरता एक समाधी करतो किंवा समाधी सोहळा किंवा त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा. आणि ज्यांचा आपल्या रक्ताचा ऋणानुबंध असतो ती व्यक्ती जिवंत असताना आपल्याला काही कर्म करावं लागतं, कृतज्ञ करतो, आणि ती गेल्याच्या नंतर काही कर्म करावं लागतं. जिवंत असताना कोणतं कर्म करायचं तर माऊलीची ओवी आहे, सगळं तीर्थाची धुरे जी एका माता पितये ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. बऱ्याच लोकांना लोण काढायचं माहिती असतं, पण इथे लोण कीजे काय हे माहिती नसतं. विठ्ठल लोण कीजे शब्दाचा एक अध्याय करावा लागेल, निंब लोण. आता निंब लोण म्हणजे काय? आजही आपल्या घरातली जी वडीलधारी आजी आजोबा वडीलधारी मंडळी असतात, आपण घरातनं बाहेर आलं किंवा बाहेरनं घरी आल्याच्या नंतर ते मीठ मोहरी घेतात, आपल्यावर ओळून मागे टाकतात किंवा एखादं लिंबू घेतात, कापून टाकतात. ते निंबलोण करणं म्हणजे नजर काढणं, दृष्ट काढणं, थकवा श्रम परिहार होण्याकरता तो केलेला विधी आहे, एक श्रद्धा आहे, एक भावना आहे. तशा पद्धतीने आपले आई वडील जिवंत असताना मातृदेव भव वेदातलं पहिलं वचन आहे, पितृदेव भव दुसरं वचन आहे, अतिथी देव भव तिसरं वचन आहे, आचार्य देव भव चौथं वचन आहे, सत्यम प्रिया धर्मचर. मग त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपल्याला असे सोहळे ते जिवंत असताना त्यांची सेवा करावी, आणि ते गेल्याच्या नंतर काही कर्म सांगितले, कारण आपल्या संस्कृती प्रधानच आपला देश आहे. मग ती व्यक्ती गेल्याच्या नंतर पहिला एक संस्कार करावा लागतो, त्याचं नाव आहे शवदहन संस्कार, म्हणजे अग्निदाह देणे. दुसरा संस्कार करावा लागतो आपल्याला अस्थिमेलन संस्कार, म्हणजे सावरण्याचा विधी करणं. तिसरा संस्कार करावा लागतो दहाव्या दिवशी करतात, इकडच्या भागात काय म्हणतात त्याला दशक्रिया, काकस्पर्श संस्कार त्याला म्हणतात, नाही ना, दशक्रिया विधी आपल्याला करावा लागतो. ते काकस्पर्श संस्कार इकडे प्रवचन ठेवतात का? नाही ना. म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर प्रवचन असतात, ती बरीच लोक प्रवचनाला कमी आलेली असतात, ते व्यवहार म्हणूनच अधिक आलेले असतात. मग ती प्रवचनाकडे त्यांचं लक्ष नसतं, ते कावळ्याकडे पाहत असतात, सगळी कावळीच असते. म्हणजे कावळा जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत महाराजांनी कॅसेट रिपीट केलं तरी लोक ऐकतात. पण महाराजांनी प्रवचनाला सुरुवात केली आणि कावळा जर 5व्या मिनिटाला शिवला तर ती सगळीच म्हणत असते, यजमान म्हणतात महाराजा तो उठून घ्या कावळा शिवला. कारण त्या दशक्रियाच्या दिवशी काकस्पर्शाला फार मोठं महत्व असतं. का बरे? त्याच्या पाठीमागे थोडंसं वैज्ञानिक कारणही आहे आणि एक आध्यात्मिक कारणही आहे. दोन धावते सांगतो, भजन करा विठ्ठल. त्या काकस्पर्शाच्या मागे मी एक दिवस असंच ते पुण्यामध्ये बोलत असताना एक तरुण उठला आणि तो म्हणू लागला, हे कावळ्याने स्पर्श केल्याच्या नंतर होतं काय? प्रवचनकार आहात तुम्ही, त्याच्याकरता बोलवलं सांगा. म्हटलं काही नाही दादा, इथे कावळ्याने स्पर्श केला तर त्याच्यातून एक सुकृत निर्माण होतं, बहुता सुकृताची जोड. सुकृत म्हणजे पुण्य. जसं मृत्यू लोकात चालतं ना चलन, ते भारतीय चलन. भारतीय चलन भारतात चालेल का अमेरिकेत चालेल? भारतातच चालेल, अमेरिकेत चालणार नाही. आणि सोनं घेऊन अमेरिकेत गेला तर अमेरिकेत चालेल, जपान चालेल, सगळीकडे चालेल, पण पृथ्वीवर चालेल, वर चालणार. मग इथे म्हणजे भारतीय देश चलन भारतात चालेल, इतर देशात नाही. सोनं सर्वत्र चालेल आणि पुण्यरूपी चलन हे वर चालतं आणि पापरूपी चलन खाली चालतं. म्हणून माऊली म्हणतात, पापात्मिके पापी नरकात येईल, पुण्यात्मके पापी स्वर्गा येजे, आणि माते जेणे पाहिजे ती शुद्ध पुण्य. विठ्ठल मी त्या दादाला सांगितलं, दादा काही नाही, ती कावळीने स्पर्श केला की मग इथलं जे सुकृत आहे अन्नदानाचं ज्ञानदानाचं ते पुण्य त्यांना तिथे प्राप्त होतं. ते म्हटले इथे गेल्याच्या नंतर तिथे कसं काय प्राप्त होईल? म्हटलं भगवंताच्या सृष्टीत होतं, पण ते म्हटले पटवून द्या. मग मी त्यांना म्हटलं, प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे. उच्च विद्या शिक्षण घेण्याकरता एखादा आपला मुलगा आपली कन्या अमेरिकेला गेली, जपानला गेली, इतरत्र गेली, सायंकाळी ते कॉल करतात, आमच्या मोबाईल मधला बॅलन्स संपलेला आहे, जरा जा शेजारच्या मोबाईल शॉपवर त्याला रिचार्ज करा. मग ते आजोबा त्याची वडील कोणीतरी जातात आणि 4 मिनिटांना लगेच कॉल येतो की बाबा बॅलन्स प्राप्त झाला. मग मी त्या दादाला विचारलं, मोबाईलचा शोध कोणी लावला? भगवंताने काय काय वैज्ञानिकाने? म्हटले वैज्ञानिकाने.
एका जीवानी लागला. म्हणजे मग जीवानी केलेला संशोधन मोबाईल इथे केलेला रिचार्ज जर मुंबईमध्ये जातो तर इथे केलेला पिंडदान तिथे भगवंताच्या सृष्टीत का जाणार नाही. विठ्ठल पण मग त्यांनी पुन्हा दुसरी शंका केली जे आम्हाला दिसत नाही, म्हणजे आम्हाला तर मोतीबिंदू झाला नाही, पडळ आला नाही, चष्मा लागला नाही, मग आम्हाला दिसत नाही ते कावळ्याला कसं काय दिसते इतकं रोज. मी म्हटलं कावळ्याला इतर वेळेला दिसत नाही पण दसक्रियेच्या दिवशी दिसतं. ते म्हणजे कसं काय दिसतं. म्हटलं त्याला नागबाबाची ओवी प्रमाण आहे. दशहराच्या पिंडासी देखणे पण आहे कागासी, जाते देखी पाप रासी त्या पिंडासी नातळे. विठ्ठल विठ्ठल. विस्ताराने गोष्ट सांगितलेली नागबाबाने घडलेला प्रकार सांगितलाय. रघुकुल सदाचरी आई प्राण जाई परी वचन न जाय. रघुकुलाची परंपराचा वसा आणि वारसा जोपासना करता प्रभू रामचंद्र, जानकी, सीता, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र तिघेही दंडकारण्यामध्ये जाण्याकरता निघाले. ते आपलं नाशिक परिसरामध्ये पंचवटी आहे तिथे ते आले आणि मग तिथली घडलेली घटना घडला असा प्रकार. ते लक्ष्मण आणावया गेला फळे माशाला टपले ती कावळे, राम सीतेशी म्हणे आवळे हे पक्षी कुणी निवाले. म्हणजे लक्ष्मण ते कंदमुळं वगैरे आणण्याकरता गेले. जानकी सीता माता कडधान्य वाळायला घातलं, ते उडीद म्हणतात त्याला आपल्या भाषेत, आणि माश हा संस्कृत शब्द आहे. ते उडीद वाळायला घातले. प्रभू रामचंद्र अशा कोवळ्यामध्ये उभे आहेत. मग सुंदर देखून या दिशी सुरस्व गंधर्व अभिलासी धरून या काग वेशाशी सीतेपाशी तो आला. जानकी सीता मातेच्या सौंदर्यावरती मोहित होऊन स्वर्गातला इंद्र, त्याचा मुलगा जयंत आणि त्याचा मित्र किंवा पुत्र म्हणा हा शिव नावाचा गंधर्व, तो धरुणी काग वेशाशी सीतेपाशी तो आला. कावळ्याचे वेश घेऊन तो सीता मातेपाशी आला. सीते मातेपाशी आल्याच्या नंतर सोय हाकिता सीता सती इतर कावळे तात्काळ पळती, तो पळेना कामासक्ती पुढता पुढती झेपवे. नागबाबाची मुलगा म्हणजे जी खरी कावळी होती ती हाकलली की पळाली, पण हा कावळा नव्हता, ढोंग कावळा होता, म्हणजे कावळ्याचं सोंग घेऊन आलेला होता. तो पुढता पुढती झेपाली. सीता माता त्याला हाकत असताना शेवटी तुका म्हणे नगड भाग तरी ती लाज स्वामीशी, जानकी सीतेचं रक्षण करण्याची जबाबदारी प्रभू रामचंद्रावर. कारण मिथिलेचा त्याग करून ती अयोध्येला आली आणि अयोध्येच्या ऐश्वर्याचा त्याग करून पतीच्या मता अनुसरून पतिव्रता अनायासे आत्महिता बेटीची गा प्रभू रामचंद्रासोबत आता ती 14 वर्ष अरण्य करता आली. मग प्रभू रामचंद्राने बघितलं आपल्याकडे धनुष्य नाही, बाण नाही, आपण म्हणतो एक बाणी एक वचनी एक पत्नी. प्रभू रामचंद्राकडे दुसरा आयुध नाही. रामराया खाली वाकले आणि दरवाची काडी घेतली. ऐच्छिक आसराचा मंत्र जपला, म्हणजे त्याचं पाहिजे ते आसर तयार होतं. त्याचं बाणात रूपांतर झालं. माणसाला भोग तोपर्यंत आवडतात जोपर्यंत प्राणावर बेतत नाही. प्राणावर बेतल्याच्या नंतर भोग आवडत नाही. आणि याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. कोरोनामध्ये बघा, कोरोनामध्ये महिना लोक काही बाहेर पडले नाही, म्हटले घरात मरू पण बाहेर नको. कारण एकदा पॉझिटिव्ह आपण कळालो तिकडे गेलो का तिकडेच फुकून देतात, घरी येतच नाही. असा प्रकार म्हणजे मृत्यू समोर दिसला की मनुष्याला भोग आवडत नाही. तो कावळा म्हणजे तो सुदस्व नावाचा गंधर्व तो स्वर्गात गेला. इंद्र म्हटलं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण रामरायाचा बाण पाहिल्याच्या नंतर त्याने पाठिंबा काढून घेतला. गावच्या सरपंचाने आपल्याला पाठिंबा दिला आणि निर्णयच खासदाराचा दिसला की पाठिंबा काढून घेतात, कारण ते पुढचे आहेत ना. कसाच प्रकार आहे. जगत नियंती प्रभू रामचंद्र महाविष्णूचा अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा बाण म्हटल्याच्या नंतर इंद्राने पाठिंबा काढून घेतला. तो पुन्हा शंकराकडे गेला. शंकर म्हटलं माझे आराध्य दैवत ते आहे, भजनकरी महादेव रामपुरी सदाशिव, त्यांनी पाठिंबा काढून घेतला. तो पुन्हा नारदाकडे गेला. नारद म्हणायला लागला मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. मार्ग दावून गेले आधी. म्हटले काय मार्गदर्शन करता. म्हटले मी तुला वाचू शकत नाही पण मार्ग सांगतो. म्हटले सांगा ना. म्हटले परमात्मा नाटाचा आनंद आहे. शरण तुमचा सगळं देवा तू अगोचर होशी आविकार आणि किंवा परमात्मा नुसतं आश्वासन देतात का दिलेले आश्वासन पाळतात. तुम्ही नाराज नाहीत ना माझ्याकडे काही करत नाही. तुम्ही असे नुसते मुखी बसला. परमात्मा आश्वासन देतात का दिलेलं पाळतात. दिलेलं आश्वासन परमात्मा पाळतात. परमात्म्याने दिलेलं आश्वासन दिलेलं आहे ये यथामान प्रपद्यन्ते तांस्ते भजामि मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. त्याचं दुसरं आश्वासन आहे अन्यश्चिंतेन तुमाम यजना परिपासते देशा नित्याभियुक्तानां योगक्षेम पाहणे. आणि त्याचं स्पष्टीकरण गतीर भरता प्रभू साक्षी यावर करताना ज्ञानोदयाची ओवी आहे. सर्वांच्या पाप आहे ते जो मज होय अनन्य शरण त्याची मी निवारी जन्म मरण या लागली शरणागता शरणे मीची.
तू रामरायाला शरण जा. शरण आला त्याला मरण नाही. तो प्रभुरामचंद्राला शरण गेला. प्रभुरामचंद्र म्हटले अपराध माझा नाही सीतेचा केला. तो सीतेला शरण गेला. सीता म्हटली काय बोल. त्याने सांगितलं आई तू जगत जननी आहे. जगतलाच मी एक आहे. कोणती आई आपल्या लेकराच्या अपराधाला प्राणदंडाची शिक्षा देत नाही. मला क्षमा कर. पण जानकी सीता माता म्हणायला लागली एक पुत्र आणि पती दोघही स्त्रीच्या देहाला स्पर्श करतात. कोणी ऐका. पतीसी कुच सत्ता एकांती बाळकासी कुच सत्ता लोकांती ते म्या केले तुझ प्रती जाण स्थिती जानकी नातांची. कुच शब्दाचा अर्थ आताच्या भाषेत त्याला ब्लाऊज नावाचं वस्त्र म्हणतात. त्याला स्पर्श करण्याचा अधिकार पतीलाही आहे पुत्राला आहे. पण पतीला विशिष्ट काळ वेळेला आणि पुत्र भर चौकात पात्राळ आईचं स्तनपान करू शकतो. त्या भावनेने मला क्षमा कर. जानकी सीता माता म्हणते तू भोगाच्या भावनेने आला आणि आता वात्सल्याचा वशेला लावायला लागला. तुला क्षमा भेटणार नाही. पण तो असा जहाल म्हणजे त्याने तर्क दिला. तर्कदृष्टी होता म्हणजे वकील असावा मागच्या जन्माचा. मला नाही माहिती पण ऐकलेलं सांगतो. त्याने असा तर्क दिला का जानकी आई साहेबांना तो मान्य करावा लागला. तो म्हटलं गाईचा गोरा गाईवरी उडे तरी मातेशी कोप न चढे. माता म्हणे ताने बाळक वेडे तैसे मजकडे पाहे माते. गाईचा खोंड गाईचा बछडा त्याला आई आणि बाई याच्यातला भेद कळत नाही. पण ती आई त्याला प्राणदंडाची शिक्षा देत नाही. मग माझ्याकडनं अपराध घडला असेल पण मला तू क्षमा कर ना. जानकी आईचं अंतकरण द्रवीभूत झालं आणि राघव रामाला सांगितलं देवाला सोडून द्या. प्रभू रामचंद्र म्हटले आता ही घटना कोणत्या युगातली. काय बरं रामायण कोणत्या युगातलं. त्रेतायुगात. बरोबर आहे. मग ही घटना त्रेतायुगातली. आणि आजही आपल्याला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर आपण रावणाचा आदर्श घेतो का रामाचा. आणि रामरायाने गुन्हेगाराला जर शिक्षा न देता सोडून दिलं तर आजही लोक काय करतील. तोच आदर्श घेतील ना. म्हणून प्रभू रामचंद्र म्हटले जानकी गुन्हेगाराला शिक्षा भेटली पाहिजे. पण जानकी म्हटले देवा तुम्हाला शरण आल्याच्या नंतर मरण येत असेल तर भक्तीला महत्व का. म्हटले मग माझा बायपास करा. शरण आला म्हणून मरणही टळलं पाहिजे आणि याने अपराध केला तर शिक्षाही भोगायला भेटली पाहिजे. एक मारवाडी भाषेतली गोष्ट मी सांगतो. कदाचित पंढरपूरला बोललो असेल तर पुन्हा पुनरावृत्ती झाली तरी समजून घ्या. आंबा पेड़ पे जो देखा दो जना देखा सो दवड्याने दवड्या दो जना दवड्या सो पकडीच्याने पकडीच्या दो जना पकडीच्या सो काठीच्याने काठीच्या म्हणू जना काठीच्या सो रस चाकेने रस चाके एक जना रस चाके सो कुटी जने कुटीच्या बहु जना कुटीच्या सो रोयाने रोया दो जना. गोष्ट संपली. आता पटकन बोला. आंबा पेड़ पे जो देखा दो जना म्हणजे पायाला दोन डोळ्याने देखा सो दवड्याने दवड्या दो जना घेण्याकरता धावले दोन पाय. दवड्या सो पकडीच्याने पकडीच्या दो जना पकडला दोन. हाताने पकडीच्या सो काठीच्याने काठीच्या म्हणू जना फोडला 32. दाताने काठीच्या सो रस चाकणे रस चाके एक जना रस लागला एका जिभेने. रस चाके सो कुटीच्याने कुटीच्या बहु जना म्हणजे लाता बुक्केने त्याला वेदन शेती मालकाने मारला म्हणून कुटीच्या बहु जना. आणि कुटीच्या सो रोयाने रोया दो जना देखा दो जना रोया दो जना म्हणतात जैशी करणी वैशी भरणे. पायाला दोन डोळ्याने होता रडावं दोन डोळ्याने लागलं. आता हा स्वर्गातून खाली आला. जानकी सीता मातेची यांनी चेष्टा केली. कोणत्या कशा कुठल्या इंद्रियाने पाप घडलं होतं. देखा दो जना डोळ्याने. आता याचा प्राण घेणार होते परमात्मा पण शरण आला. आता मरण नाही पण याचे डोळे मी ठेवत नाही कारण डोळ्याने भयंकर याने पाप केलेला. पराविया नारी रखुमाई समान हे गेले नाही म्हणून ठाईची चितकोबऱ्या म्हणतात. किंवा नारी की निंदा मत कर यार नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुभ भीष्म हनुमान म्हणतात. आणि हा तर जानकी सीता मातेची चेष्टा करतो याचे डोळे ठेवत नाही. पण तो पुन्हा शरण आला. तो म्हणला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिक देवा मी तुम्हाला शरण आलो. माझे दोन्ही डोळे जात असेल. एखादे लोकनेते असेल तर काय काय देतात तुम्हाला माहिती आहे. मी कशाला जास्त सांगू. तुम्ही तर समाजाचे नेते आहात. या विश्वाचे चालक मालक आहात. तुम्ही जर आमच्यावर प्रसन्न झाला तर काहीतरी आणखी जोडा. मग देवाला पुन्हा दयाने दाता देता येतो. छप्पर फाडके म्हणतो आपण. देवाने एक डोळा जाईल आणि एक डोळा राहील म्हटलं. आजही कावळ्याला दोन डोळ्याने एकच आहे. पण तो म्हणायला लागला इथून पुढे मोर लोक जवळ करतात. पोपटाला घेतील कोकिळेला घेतील सगळ्या पक्षाला जवळ करतील पण कावळ्याला कोणी जवळ करत नाही. एकच माऊली आहे. पहिलं दोघे कावू कोवत आहे शकुनगी माय सांगत आहे पण बाकी कोणी नाही. मग आमची लोक वाट पाहतील. कीर्तनकाराची वाट पाहतात.
गायकांची वाट पाहतात, वादकाची वाट पाहतात, एखाद्या नेत्याची पुढाऱ्याची वाट पाहतात, तसं आमची लोकांनी वाट पाहावी असं एक मानाचं स्थान द्या. आणि मग त्याला दिलेलं आहे दशहराच्या पिंडासी. त्या कावळ्या दशहराच्या पिंडासी देखणे पण आहे कागासी जाते देखी पाप रासी त्या पिंडासी नातळे. प्रभू रामचंद्राचं त्याला वरदान असल्यामुळे त्याला दसक्रियेच्या दिवशी दिसतं. इतर वेळेला जरी तिप्त दूरचं दिसत नसलं तरी. मला सांगा भिंती चालतात का चालत नाही? नाही नाही, म्हणजे भिंती म्हणतो मी, भिंत नाही, भिंती नाही पण भिंत आहे ना. भिंती सगळ्या चालत नाही पण एक भिंत चालली आपल्याला मान्य आहे, कारण तिला चालवणारी माऊली आहे. रेडे बोलत नाही पूर्वी, आजही बोलत नाही, पुढे बोलणार नाही, पण एक बोलला आपल्याला मान्य आहे, कारण त्याला बोलवणारे ज्ञानोबा आहे. प्रेत उठत नाही, प्रेत बोलत नाही, प्रेत चालत नाही, पण एक प्रेत उठलं, नुसतं उठलं नाही तर शिके 1212 तरी टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आधारी लेखक झाला. त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण केलं, कारण त्याला उठायला लावणारे ज्ञानोबा आहे. तसं कावळ्याला इतर वेळेला दिसत नाही पण आज दिसतं, म्हणजे दशक्रियेच्या दिवशी, कारण प्रभू रामचंद्राचं त्याला वरदान आहे. विठ्ठल आज दिवसच तो असतो. मी सहजा प्रसंग सांगितला. पहिला संस्कार शवदहन संस्कार, दुसरा आस्तिमेलन संस्कार, तिसरा काकस्पर्श संस्कार. नंतर 15 दिवसांनी केलं जातं पाक्षिक श्राद्ध, महिन्याने केलं जातं मासिक श्राद्ध, वर्षाने केलं जातं वर्ष श्राद्ध. मग आज यांचं काय मोरे यांचं वर्ष श्राद्ध का प्रथम पुण्यस्मरण? जीवकोटीचा विचार केला तर वर्ष श्राद्ध. पण त्यांचं कार्य समाज कल्याणाकरता आहे आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणाकरता त्यांनी देह कष्टवलेला असल्यामुळे पुण्यस्मरण म्हटलं तरी चालेल. स्वतः करता जगतो त्याचं श्राद्ध होतं आणि जो स्वतः सहित समाजाकरता जगतो त्याचं पुण्यस्मरण होतं. विठ्ठल एखाद्याने 10 लाखाचा बंगला बांधला, 10 कोटीचा बांधला, 10 मजले बांधला आणि एकाने बाप्पा 2च पत्र्याची खोली बांधली पण धर्मशाळा म्हणून बांधली. कीर्ती कोणाची होती? त्याचीच होती ना. तसं त्यांनी शालेय निर्माण केलेलं आहे ना, स्कूल आपल्या वडिलांच्या नावाने काढलं, म्हणून त्याची पुण्यतिथी म्हणलं तर काहीच वावगं नाही. विठ्ठल विठ्ठल आपलं तर पत्रिकेवर पुण्यस्मरण कसं काय टाकलं? वर्ष श्राद्ध टाकायला पाहिजे, कारण जीवाचं म्हटलं की वर्ष श्राद्ध होतं, संतांचं म्हटलं की पुण्यस्मरण होतं आणि भगवंताची म्हटलं तर जयंती होती. पण ज्यावेळेला आल्याच्या नंतर मला भेटली मंडळीमध्ये, तर त्यावेळेला त्यांचं कार्य ऐकल्याच्या नंतर कळालं पुण्यस्मरणच बरोबर आहे, वर्ष श्राद्ध नाही. असो एका नैमित्तिक स्वरूपाचा थोडासा भाव मी आपल्या समोर ठेवला. अभंग चिंतना करता जो घेतलेला आहे त्याचा थोडासा आपण अभंगाचा भाव पाहूया. एकदा सर्वांनी एकदा तुम्ही बोला बरं, माझा आवाज जरा मोकळा होईल. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि हरि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरि 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 रामकृष्ण हरि जय जय हरि 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 रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि जय रामकृष्ण. जगद्गुरु तुकोबांनी निरूपणाकरता घेतलेल्या अभंगामध्ये 4 दृष्टांताच्या द्वारा संतांचा अलौकिक महिमा वर्णन करतात. पहिला दृष्टांत आहे रविदीप हिरा, दुसरा दृष्टांत आहे चंदनाचा, तिसरा दृष्टांत आहे जन्मदात्या माता पित्याचा आणि चौथा दृष्टांत आहे मिष्टान्नाचा.
हे 4 दृष्टांत देऊन संतांचा स्वरूप, शक्ती, कार्यत्व अवच्छेदकाने परिचय करून देत असताना संतांच्या जवळ आपण न पाचारिता गेला असता आपल्याला 4 फलं प्राप्त होतात. पहिलं फल महाराज सांगतात अदृश्य दर्शने संतांची आहे. दुसरं फल महाराज सांगतात त्रिगुणत्व काळी संत संग. तिसरं फल महाराज सांगतात जन्म मरण जाया संत संग. आणि चौथं फल महाराज सांगतात संतांची वचन वारी जन्म दुःख. म्हणजे पूर्वार्धामध्ये दृष्टांत आहे, उत्तरार्धामध्ये फलश्रुती आहे. आणि 5व्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये फलश्रुती आहे, उत्तरार्धामध्ये दृष्टांत आहे. आणि 6व्या चरणामध्ये साधना काय करायची ते सांगतात. आणि ध्रुवपदामध्ये त्यांचा महिमा वर्णन करण्याकरता ब्रह्मदेव देखील असमर्थ आहे असं महाराज प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून हा अभंग कधी बाहेर पडला? आपलं बोलणं कसं असतं, अनंत वाचार बरळती बरळ तया कायचा दयाळ पावे आहे. संतांचं बोलणं हे तुकुनी घेतले मोठी देश. माऊली ज्ञानोबराय म्हणतात साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. संतांचं बोलणं हे तोलून मापून असतं. कुठल्या तरी प्रसंगानुसार ते अभंग बाहेर पडलेले आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून हा अभंग कधी बाहेर पडलेला आहे त्याची पार्श्वभूमी गुरुवारांच्या मुखातून मी ऐकलेली 2 मिनिटात ठेवतो. त्या कालावधीमध्ये काही तरुणांनी म्हणजे आरोप तरुण घेऊन मजा करून जाऊन मरून टाकतील करून काय करायचं सत्संग करून असे नव्हते ते तरुण. तुकोबराय म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात असे होते ते तरुण. किंवा दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड येईल आकारास मग कैशी ते झाल्यावरही थंड. कारण लोखंड असतात घिसडी मंडळी येतात आपल्याकडे अवजार बनवणार हत्यार बनवणार. एकाने ते सांडसमध्ये पकडलेलं असतं त्याची बायको म्हणा कोणी घरातली व्यक्ती म्हणा ताकदीने घनाचे घाव घालते आणि पाहिजे ते अवजार त्याचं बनवता येतं. पण कधी ते लालबुंद तापलेलं असेल तर ते एकदा का थंड झालं तर घाव घालणारा थंड पडेल, त्याच्यात बदल होत नाही. तसं कौमारे आचरित प्रज्ञान धर्मान भागवतानी तारुण्यामध्ये परमार्थ करावा जवळ सकळ सिद्ध आहे हात चालवायला पाय असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून काही तरुण संतांचा वैभव जाणून, कारण त्यांनी बघितलं संतांच्या जीवनामध्ये पात्र फार नाही पण त्याची पात्रता उंचवलेली आहे. संतांच्या जीवनामध्ये सुविधा फार नाही पण त्याचं समाधान कधी बिघडत नाही. संतांच्या जीवनामध्ये व्यक्तिगत जर आपण पाहिलं तर सुविधा समाधान पात्रता आणखी वचन बाबाचा आहे. हा त्यांची परिस्थिती जरी नसली तर अंतर्गत मनस्थिती ही कधीही बदलत नाही. म्हणजे वीरूपासून थोडे देह दुःखाची डोंगरे दाटीची पडी भरी परी चित्त न गते. याकरिता असं संतांच्या सहवासात आपण गेलं पाहिजे. काही तरुणी एकत्र आली आणि जगद्गुरु तुकोबरायाकडे ती देहूला गेली. देहूला गेल्याच्या नंतर तुकोबरायाची पत्नी दुसरी पत्नी पहिली तर रमाई दुष्काळामध्ये गेलेली आहे. दुसरी पत्नी आवली जिजाऊ, तुकोबराय तिला प्रेमाने आवली म्हणायची. ती आवली सडा संभाषण करत होती, रांगोळी घालत होती. ही तरुण किती गेले विचारला आई साहेब तुकाराम महाराज म्हटले हल्ली महाराज घरी नसतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्म सेव सगळं. तुकोबराय आपल्याला सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्रीय मंडळीला जगद्गुरु तुकोबराय साधक दशेमध्ये साधना करण्याकरता 3 डोंगरावर जायची बरोबर की नाही. 1 बंडारा बरोबर आहे, 2 बामगिरी आणि 3 गोरडेश्वर. या 3 ठिकाणी जायचे. ते कुठेतरी असे म्हणले 3 पैकी. ते म्हटले असं नाही निश्चित स्थान सांगा. जिजाऊ म्हटले मला तर कुठे माहिती नाही. म्हटले मग एखादी खूण सांगा, एखादं रक्षण सांगा. मग जिजाऊ म्हटले त्यांनी जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. देऊच्या बाहेर जा, 3 रस्ते कुठला माती घ्या कानाला लावा. ज्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल त्या दिशेने महाराज गेलेले आहेत. विचार करा माझ्यासारखा कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल कुंडलिका म्हणा म्हटलं तर काही लोक म्हणतात काही म्हणत नाही, काही टाळे वाजतात काही टाळे वाजत नाही, काही दोन्ही करत नाही. जास्तच कीर्तनकारने आग्रह केला तर तुमच्या इकडे कसं माहिती नाही पण आमच्या पुण्याकडे काही बाबी उठून जातात. त्याला जास्त आपण आग्रह केला टाळे वाजता म्हणा म्हटलं की उठून जातात. त्यामुळे तेही बंद केला. पण जगद्गुरु तुकोबरायचं सामर्थ्य काय असेल त्यांच्या चरणाची धूळ विठ्ठल विठ्ठल म्हणते. त्या साधकांना वाटलं आपण योग्य दिशेने चालतो. ते आले भामचंद्राची माती उचली वाटेची
आवाज नाही आला, गोरड्याची उचलली आवाज नाही आला, पण भंडाऱ्याच्या दिशेने आवाज आला. ते धावतच निघाले. गुराखी होता त्याला विचारलं, म्हटले हो महाराज आलेले, भल्या पाठी वर गेले आहे. हे वर गेले. अनुहाती गुंत लागलेले बाहेर गवती येता मग बळ लागले. एका हातात रामकाळ्या आहे, एका हातात विणा आहे, विण्याची ताक छेडलेली आहे आणि रामकाळ्याच्या छंदामध्ये जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाचं भजन करतायत. देखील मनुष्यजात सगळं स्वभावाचे भजन सुद्धा झाले असते, केवळ माझ्याच नाही तुकोबरायच्या सोबत भजनानंतर ही मग्न झाले. बराच वेळ झाला. तुकोबराय देह भानावरती आले. नेत्राची पाती उघडली तर समोर ते तरुण पाहिले. तुकोबरायने विचारलं, कसे करता? म्हटले महाराज, समुद्र नदी नव्हे पहिला, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. गुरुजनाची किंमत गुरुजनाला कळते, विद्वानाची किंमत विद्वानाला कळते, कलावंताची किंमत कलावंताला कळते. एखाद्या डॉक्टरला जाणारा डॉक्टर लागतो, इंजिनियरला जाणारा इंजिनियर लागतो, वकिलाला जाणारा वकील लागतो, एखादा लोकनेत्याला जाणारा लोकनेताच लागतो. महाराजाला तिने कळणार की तुम्ही चांगलं जाणू शकता. म्हणजे ज्या क्षेत्रातला जो दर्दी आहे तोच त्याचं मार्ग जाणू शकतो. म्हणून आम्हाला संत भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ आहे आणि काशी. म्हणून आम्हाला संतांचा परिचय करून द्या. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय त्यांना संतांचा परिचय करून देत असताना, संतांचा स्वरूप महिमा सांगत असताना सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरामध्ये शक्ती आणि कार्य. म्हणजे संतांचा स्वरूप महिमा, संतांचा शक्ती महिमा आणि संतांचा कार्य महिमा. स्वरूप महिमा पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितला, शक्ती महिमा तिसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितला आणि कार्य महिमा चौथ्या चरणाचा उत्तरार्ध आणि पाचव्या चरणाचा पूर्वार्ध. विठ्ठल संतांचं सामर्थ्य काय? तर जगद्गुरु तुकोबराय त्याला म्हणतात, जे कार्य रवी करू शकत नाही, दीप करू शकत नाही, हिरा करू शकत नाही, ते कार्य संत करतात. रवी म्हणजे सूर्य, दीप म्हणजे दिवा आणि हिरा नावाचं रत्न आहे. माऊली ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरीमध्ये दोन ओव्या देतात. पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी, एरी दिशेत एक काळी काळीमान आहे. किंवा दुसरी ओवी आहे, सूर्य आदिष्टी प्राची, जगाला आणून दे प्रकाशाची, त्याची वाचा सोप्या ज्ञानाची दिवाळी करे. किंवा नाटातले एक चरण आहे, रवीच्या नामी निशीचा नाश, उदय होताचे प्रकाश, आता कैचा आम्हा दोष तू जगदीश कैवार. याचाच अर्थ पूर्व दिशेला एकदा सूर्य उगवला की दश दिशेचा अंधकार घालवतो, कारण त्याच्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे. दुसरा दीप, दीप न देखे अंधारा, आता हेची जतन करा. किंवा दीपानाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर आवडी हो, दिव्याकडे प्रकाश नावाचं तत्व आहे. आपण या इलेक्ट्रिक पॉवर मध्ये रात्रीचे व्यवहार करतो, पण आपले जे पूर्वज होते ज्यावेळेला या विद्युतचा शोध लागला नव्हता, तेही रात्री व्यवहार करतच होते. मग ते कशी करायची? तर आपण घराला पीओपी करतो ना, तसे हिऱ्याला पैलू पाडायचे,
भिंतीला ती पीयूपी सारखी कोंदण करायची, त्याच्यामध्ये ती हिरे बसवायची, त्या हिऱ्याच्या प्रकाशामध्ये ती व्यवहार करायची. याचा हिऱ्याकडे सुद्धा प्रकाश नावाचं तत्व आहे. रवी, दीप, हिरा काय करते? दाविती देखणे. देखणे म्हणजे दृश्य पदार्थ ते दाखवतात. अदृश्य दर्शने संतांची पण आत्मतत्व, ब्रह्मतत्व, भगवंत, परमात्मा, आपला आत्मस्वरूप हे दृश्य नाही, ते अदृश्य आहे. आणि ते अदृश्य आत्मतत्व हे रविदीप हिरा दाखवू शकत नाही, कारण ते अदृश्य आहे. आणि दाखवता दृश्य, दाविती देखणे. आणि न दिसणार आत्मतत्व मग ते कोण दाखवतात? अदृश्य दर्शने संतांची. हे अभंग थोडस कोड्यातल्या भाषेत नाही, म्हणजे कूट प्रकरणात नाही. पण थोडीशी तुम्ही जर मला प्रतिसाद दिला, तुम्ही आम्ही खेळी मिळेल तर मला बोलायला सोपं पडेल. थोडासा प्रतिसाद द्या, थोडंसं चालता बोलता कोण म्हणे करोडपती मध्ये जसं असतं ना, तसा प्रकार थोडासा आपण, मला थोडीशी पाठाची सवय आहे बाबा. आणि विद्यार्थी बोलले की मग शिक्षकाला बोलताय. खरं तर सगळी मंडळी माझ्यापेक्षा वयाने अधिकाराने तुम्ही सगळीच महान आहात, त्यामुळे तुमचा मी विद्यार्थी शोधतो. पण आता मला उभं केलं म्हटल्याच्या नंतर कीर्तनापुरता एक आपल्याकडे अर्धा तास मी तुमचा शिक्षक आहे, तुम्ही माझे विद्यार्थी अशी कल्पना करता का? थोडी पुणे काहीतरी म्हणा, चालेल थोडस असं प्रतिसाद. आणि मी बोललो की आपलं खेळी मिळेल म्हणून थोडस मला प्रतिसाद द्या. बोला, तुम्ही बोलके झाला की मग हे चरण कळेल. आणि तुम्ही नाही बोलला, मी एकटा बोलत राहिला तर तुम्हाला डोक्यावर नाही मन पाहून गेले आणि त्याचा उपयोग होणार नाही. आनंद घ्या विठ्ठला. मी तुम्हाला 4 शब्द सांगतो, तेवढी ध्यानात ठेवा. दृश्य, अदृश्य, कार्य आणि कारण. ठीक ना? दृश्य कशाला म्हणतात? इंद्रिय गोचरत्व दृश्यत्व. अदृश्य कशाला म्हणतात? इंद्रिय अगोचरत्व अदृश्यत्व. कार्य कशाला म्हणतात? प्राग अभाव प्रतियोगित्व कार्यत्व. आणि कारण कशाला म्हणतात? अन्यथा असिद्धत्व सती नियतपूर्व भावित्व कारणत्व. अशा शास्त्रीय व्याख्या. ते सोडून द्या, आपल्याला असे कळायला पाहिजे. तात्पर्य पकडे तुम्ही आहे ना, नेमकं म्हणायचं काही एवढं आपण लक्षात घ्या. डोळ्याला दिसतं ते दृश्य. काय काय? डोळ्याला दिसतं ते दृश्य, आणि जे डोळ्याला दिसत नाही ते अदृश्य. मग माईक दृश्य. मग काय माईक दिसतो म्हटल्याच्या नंतर माईक काय? दृश्य. आवाज, तुम्ही, मी, हे दिसताना हे लावलेलं काय म्हणतात त्याला? स्टँड. हे समजतो दृश्य. हवा, चला येऊ द्या, चला हवा प्रोग्राम आहे दूरदर्शन. हवा दृश्य का दृश्य? भूत दृश्य का दृश्य? भूत दृश्य का दृश्य? ज्याच्या राशीवर असेल त्याला दृश्य, आणि ज्याच्या राशीवर नसेल त्याला, तर पंढरीचं भूतही दृश्य ना दृश्यच आहे. भक्त असेल त्याला दृश्य आहे. भक्तीच्या मापे म्हणजे तो आनंद आहे, इतरांनी तत्वता न मोजवतो. तो का पंढरीचे गेला तर पुन्हा जन्म नाही आला. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटले. भूत कसं आहे? दृश्य पण आणि अदृश्य पण आहे ना. तसं इथलं अदृश्य दर्शने संतांचे म्हणतात ना. पहिला शब्द दृश्य. डोळ्याला दिसतं ते दृश्य, डोळ्याला दिसत नाही ते अदृश्य. म्हणजे अगोदर असतं ते कारण, म्हणजे पश्चात दिसतं ते कार्य. घट कशापासून बनतो? मातीचं म्हणतो. कशापासून बनतो? मी उत्तर देऊन आलो, मातीपासून. मातीचं म्हणतो म्हटलं की मातीपासून. मातीचं म्हणतो मातीपासून म्हणतो आहे ना. आणि हा हे वस्त्र तंतूपासून आहे ना, त्या कापसापासून बनतो. माऊलीची ओवी आहे, भूमी आपण सोडलं काय घड्या काढायची निगती कोण पेरते कुलाची बरोबर म्हणते की कापसाच्या पोटी काही कापडाची होती पेटी वेळी द्यायची ती कापड झाला. म्हणजे याचा अर्थ काय आहे? जे अगोदर ते कारण नंतर ते कार्य. म्हणजे माती कारण घट कार्य, तंतू कारण पट कार्य, आईवडील कारण मुलगा कार्य. डोळ्याला दिसतं ते दृश्य, डोळ्याला दिसत नाही ते. अशी किती शब्द झाली? 1 2 3 4. ठीक आहे. आता याच्यात प्रकार 4. कधी कधी कारण कार्य दोन्ही दृश्य, कधी कधी कारण कार्य दोन्ही अदृश्य, कधी कारण अदृश्य कार्य दृश्य, कधी कारण दृश्य कार्य अदृश्य. असे किती प्रकार झाले? सांगायला एक प्रकार. मी 4 सांगितले, एक सांगायला हे असं. मी म्हणतो मला सहाय्य करणार, तुम्ही लगेच पक्ष काढून घेतला. आपण सकाळी यायचं कसं? विठ्ठला
दोन्ही दृश्य एवढं शब्द त्यांना ठेवायचं. दृश्य एवढं दोन्ही दृश्य. काय दोन्ही दृश्य, दोन्ही कारण कार्य दोन्ही दृश्य. आणि आमची बसलेली पुरुष मंडळी त्यांना ठेवती दोन्ही अदृश्य. कारण कार्य दृश्य, कारण कार्य अदृश्य. दृश्य अदृश्य एवढा शब्द त्याला ठेवायला काही अडचण नाही. आपल्याकडे थोडंसं उलट, कारण अदृश्य आणि कार्य दृश्य. एखादी काहीतरी सगळी उभी. कारण अदृश्य, कार्य दृश्य. एकदा बोला, कार्य दृश्य. आणि आपल्याकडे कारण दृश्य, कार्य अदृश्य. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रकार. एकदा बोला, माता बोल. दोन्ही दोन्ही. तुम्हाला एकीला म्हटलं जरा घरचं नाव घेतं, लगेच म्हणलं केळी देते सोडून, पेरू देते चिरून, आमच्या यांच्या नावावर तुमच्यावरती करून लगेच नाव देतं. आणि एवढं जीवाचं रान करून मी तुमच्याकरता आनंदीवर नाम बोलतो, तुम्ही बोलत नाही. नको त्या ठिकाणी लोक वंशमोर करतात. आणि कीर्तनकार बोला म्हणतात, बोलत नाही. असा प्रकार आहे. विठ्ठल दोन्ही दृश्य. धन्यवाद. दोन्ही अदृश्य. आपल्याकडे कारण अदृश्य, कार्य दृश्य. आपल्याकडे कारण दृश्य, कार्य अदृश्य. चारही प्रकार आपण फक्त पाहू. कारण कार्य दोन्ही दृश्य असंच प्रकार ना तुमच्याकडे. कारण कार्य दोन्ही दृश्य. आताच मी दोन उभ्या दिल्या. कापसाच्या पोटी काही कापडाची होती पेटी, वेळी तयार केली, ती कापड झाला. भूमी आपण सोडलं काय घड्या काढायची, ती कोंब केली, ती कुलाबतीची गर्भकुंड देखील. म्हणजे माती कारण आहे आणि त्याचा बनलेला घट कार्य आहे. तंतू कारण आहे आणि त्याचा बनलेला पट हे कार्य आहे. आईवडील कारण आहे आणि त्यांच्यापासून निर्माण झालेला मुलगा कार्य आहे. पण हे कारणही दिसतं आणि कार्यही दिसतं, म्हणून दोन्ही दृश्य झाला आपला प्रकार. आपल्याकडे तो दोन्ही अदृश्य. बघा तुम्ही, माऊली म्हणतात, कृपा कटाक्षे निहाळले आपले पदी बैसले, बाप रत्मा देऊन विठ्ठले भक्ता दिले वरदान. इथे कृपा हे कारण आहे आणि आत्मरूपी पदावर बसवलं ते पद हे कार्य आहे. पण मला सांगा, कृपा डोळ्याला दिसते का? नाही. एक जण म्हटलं, मी बघितली. म्हटलं कशी? ते म्हटलं, आम्ही खाली बसलो होतो, आमची गुरुजी वरून बसले होते, असा फोकस येत होता. म्हटलं, ते कॅम्प्युटरची कला आहे, कृपा दिसत नसते. बरोबर की नाही? कृपा कारण अदृश्य आहे आणि जे आत्मपदावर बसवलं ते आत्मपदही अदृश्य आहे. किंवा पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो पैसा संत चरण पावलो. तर पुण्याचा उदय, पुण्य दिसतं का? नाही. आणि पुण्याच्या द्वारा प्राप्त झालेलं भाग्य ते तरी दिसतं का? म्हणजे पुण्यरूपी कारणही अदृश्य आणि त्याचं कार्य भाग्यही अदृश्य, कृपाही अदृश्य. म्हणजे आत्मपदावर बसवलं तेही अदृश्य, दोन्ही अदृश्य. आपलाही प्रकार झाला. आपला प्रकार होता कारण अदृश्य आणि कार्य दृश्य. अन्नमान धन हे तो मानही प्राप्त होईल आणि धनही प्राप्त होईल. पण आपलं प्रारब्ध जर प्रतिकूल असेल तर अन्न मान धन तिने आपल्याला प्राप्त होत नाही. पण मग अन्न मान धन हे दिसतात की नाही? कार्य दिसतं, पण त्याचं कारण प्रारब्ध दिसत नाही. म्हणजे कारण अदृश्य आणि कार्य दृश्य. कारण कोण? प्रारब्ध, ते अदृश्य आहे आणि त्याचं कार्य अन्न मान धन हे दृश्य आहे. तुम्ही बघा, त्या कली नलराजाच्या देहामध्ये कलीने प्रवेश केला किंवा परीक्षितीच्या मुकुटामध्ये त्या कलीने प्रवेश केला आणि मग त्या शमी ऋषीच्या गळामध्ये त्यांनी मृत सर्प टाकला. पुढे त्यांना ते तक्षक चालवायला येणार, काय सगळा प्रकार घडला.
पण कवीचा प्रवेश अदृश्य आहे, पण राज परिस्थितीचं झालेलं पतन हे दृश्य आहे. कवीचा प्रवेश अदृश्य आहे, नळ राजाचा झालेला वनवास हे दृश्य आहे. किंवा वसंताचे रिगवणे झाडाशी साजेपणे, वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाला फूल फळ बहरून येतात, पण मग ते झाडाला आलेला बहर आपल्याला दिसतो, पण त्याचं कार्य आगमन झालेलं वसंत दिसत नाही. म्हणजे वसंत रूपी कारण अदृश्य आहे आणि वनराईला आलेला बहर हे कार्य दृश्य आहे. म्हणजे कारण अदृश्य, कार्य दृश्य. आपलाही प्रकार झाला, आपला शेवटचा प्रकार होता कारण दृश्य आणि कार्य अदृश्य. सांगतो भजन करा विठ्ठल. कारण दृश्य आणि कार्य अदृश्य. झाली पापा तापा तुटी दैन्य म्हणजे हरिदासाचं दर्शन, हरिदासाची भेट हे कारण आहे, ते दृश्य आहे. पण पाप ताप दैन्य हे जाताना दिसतात का नाही, कार्य अदृश्य आहे. म्हणजे प्रकार एकत्र झाली चार. पहिला प्रकार दोन्ही दृश्य. उदाहरण काय, मृतिका आणि घट आणि पाहिलं एक घ्या. दुसरं कारण आहे दोन्ही अदृश्य, कृपा आणि आत्मपद. तिसरा प्रकार आहे कारण अदृश्य, कार्य दृश्य. प्रारब्ध हे कारण आणि अन्नमान धन हे कार्य. प्रारब्ध कारण अदृश्य आहे आणि अन्नमान धन हे कार्य दृश्य आहे. आणि चौथं संतांची भेट कारण दृश्य आहे, पण पाप ताप दैन्याची निवृत्ती अदृश्य आहे. पण तुम्ही म्हणाले कशा करता, चार प्रकार कशा करता. तर पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात रविदीप हिरा दाविदी आणि अदृश्य दर्शने. मग रविदीप हिरा हे कारण आहे आणि देखणे दाविदी हे कार्य आहे. मग दृश्य कार्य कारणाचा दृष्टांत आहे महिला मंडळाचा प्रकार. कारण रविदीप हिराही दृश्य आहे आणि ते दाखवतात जग तेही दृश्य आहे, पण अदृश्य दर्शने संतांची आहे. म्हणजे दृश्य कार्य कारणाचा दृष्टांत आहे आणि अदृश्य दर्शने संतांची आहे. म्हणताना संतांच्या माध्यमातून सत्संगात गेला असता, संतांनी कृपा केली असता, संतांची भेट ही दृश्य आहे, पण अदृश्याचं दर्शन हे अदृश्य आहे. म्हणजे दृश्य कार्य कारणाचा दृष्टांत आणि दृश्य कारण आणि अदृश्य कार्याचा सिद्धांत जगद्गुरु तुकोबांनी अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात प्रतिपादन केलेला आहे. मी जर आता हे टाळ घेऊन उभे राहिले, त्यांना विचारलं तुम्ही बोलत का नाही. ते म्हटले महाराज माझ्या तोंडात जीभ नाही, मी बोलू कसं. असं जर ते म्हणाले तरी आपल्याला हास्यास्पद नाही का बरे. कारण माझ्या तोंडात जीभ नाही हे बोलले कोण, जीभच बोलली. म्हणजे माझ्या तोंडात जीभ नाही असं सिद्ध झालं का आहे असं सिद्ध झालं, आहे असं सिद्ध झालं. तसं अदृश्याचं दर्शन म्हणत असेल तर दर्शन होत असेल तर अदृश्य कसं, आणि अदृश्य म्हणत असेल तर दर्शन कसं. विठ्ठल अदृश्य त्यालाच म्हणतात त्याचं दर्शन होत नाही, आणि ज्याचं दर्शन होत असेल तर ते अदृश्य राहत नाही. तुम्ही
अदृश्यही म्हणता आणि पुन्हा दर्शनही म्हणता. शास्त्रीय परिभाषेत याला वदतो व्याघात नावाचा दोष म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एकाला विचारलं तुमच्या आईचं नाव काय, वडिलाचं नाव काय? ते म्हटले ब्रह्मचारीची मम पिता आणि वंद्याची मम माता. माझे वडील ब्रह्मचारी आहे आणि माझी आई वंद्या आहे असं म्हणणं म्हणजे आकाशात पडले का? कारण ज्या अर्थी तो मुलगा दिसतो त्या अर्थी त्याचे वडील ब्रह्मचारी नाही आणि आई वंद्या आहे आणि म्हणत असेल तर वदत व्याघात नावाचा दोष आहे. तसं अदृश्य म्हणत असाल तर दर्शन म्हणू नका, दर्शन म्हणत असाल तर अदृश्य म्हणू नका. पण जगद्गुरु तुकोबाराचं वचन आहे त्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराचं वचन वदत व्याघात नावाच्या दोषाने युक्त असणार नाही. मग जगद्गुरु तुकोबाराचं अदृश्याचं दर्शन म्हणतात. मग हे दर्शन म्हणजे घटपटातील पदार्थाचं जसं दर्शन होतं तसं हे दर्शन आहे. आणखी काही वेगळं आहे. विठ्ठल विठ्ठल. घटपटातील पदार्थाचं जसं दर्शन होतं तसं हे दर्शन आहे. आज सकाळी ज्ञानेश्वरीच्या पाठात आम्हाला उभ्या गेल्या दर्पणाचे आधारे आप एकच करून दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हे. आपण आपलं मुख पाहायचं म्हटलं तर काय येतो समोर आरसा घेतो आणि आरसा घेऊन मग या मुखाला इथे पाहतो आणि याला म्हणतो बिंब आणि त्याला म्हणतो प्रतिबिंब. बरोबर की नाही? पण खरं सांगा इथे प्रतिबिंब आहे का वृत्ती यालाच पाहते? जर कोणी बिंब प्रतिबिंब वाद ऐकला असेल आहे ना, बरोबर ना? ग्रीवास्तव मुखालाच वृत्ती पुन्हा पाहते. त्याला म्हटलं जातं दर्पणस्तत्व, प्रत्यमुखत्व, स्वभिन्नत्व आणि बिंबाधीनत्व. या तीन गोष्टी आपल्याला प्रमाणे असतात. उलट वृत्ती वेगातिशय होईल. वृत्ती वेगाने त्या दर्पणात आदळते आणि माघारी फिरून या ग्रीवास्तव मुखालाच पाहते. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात तुका म्हणे मुख नाही दर्पणात संतोषाची मात जगामाई, संतोषाची मात जगामाई. दर्पणीचे दुसरे वासे तर ते असे एकची किंवा तुका म्हणे मुख नाही दर्पणा संतोषाची मात जगा माझी. याचा अर्थ दर्पणात दिसायला आहे का असायला? दिसायला आहे, असायला नाही. असायला कुठे आहे? असायला हेच आहे. वाटतं ते आपलं भ्रम आहे. विठ्ठल विठ्ठल. दर्शन करून देतात म्हणजे आरशासारखं प्रतिबिंब दाखवतात तसा या ठिकाणी दर्शन शब्दाचा अर्थ नाही. माऊलीची पुढची ओळी आहे ते पाहणे आयसे असे विरा जसे न मोडल्या विहिरा आपल्या उडमी जरा होऊन टाके. जयाचे आम्हा पुरवते, जयाचे पुढे मागवते, दिसते निम्न दिसते अदृश्य जे. आपल्याला 71% जमीन आहे, आपलं पाणी आहे आणि 31% भूमी आहे. बरोबर ना? म्हणजे 29% भूमी आणि 71% पाणी. मग इथेही पाणी नाही का? आहे. दिसतं का आपल्याला? नाही. आपल्याला जर ते पाणी पाहायचं म्हटलं तर दोन पैकी एक प्रयोग करावा लागेल. एक तर विहीर खोदा किंवा बोर तरी घ्या. ते आवरण भूगर्भाच्या बाजूला सारलं की आपल्याला पाणी दिसेल. पाणी होतं म्हणून दिसतं का नव्हतं म्हणून? होतं म्हणून. मग आपल्याला ते नंतर दिसलं. पण बोर किंवा विहीर खोदण्याच्या पूर्वी तिथे पाणी होतं. त्या पाण्याला कोणी पाहिलं? पाहिलं. ठीक आहे, तो बाजूला सोडून द्या. जे ज्ञानेश्वरी ऐकली असेल चातुर्मासाला वगैरे राहणारी चांगली जाणती मंडळी मला कल्पना नाही. कोणी पाहिलं असेल काही बोला. कोणी बघितलं? पाण्यानेच बघितलं. म्हणजे पाणी पाण्याला कसं पाहिजे? पाण्याने पाणी होऊन राहणं हेच पाण्याने पाण्याला पाहणं. इथे शास्त्रीय परिभाषेत जाणते श्रोतेने ऐका. प्रत्यक्षामध्ये दोन प्रकार असतात. एक वेदांताची व्याख्या आहे, एक नैयायिकाची व्याख्या आहे. इंद्रिय अर्थ सन्निकर्ष जन्य ज्ञान प्रत्यक्ष ही नैयायिकाची व्याख्या आहे.
म्हणजे इंद्रियाचा विषयाचा संयोग संबंध होऊन जे ज्ञान होतं त्याला प्रत्यक्ष नाही म्हणतात. पण इंद्रियाचा विषयाचा संयोग संबंध होऊन जर प्रत्यक्ष व्हायचं म्हटलं तर परमात्मा प्रत्यक्ष कधी होणारच नाही. कारण इंद्रियाचा विषयाचा संयोग होण्याकरता दोन्ही पदार्थ मूर्त लागतात, अवयव सावयव लागतात. रंग नाही, रूप नाही, वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुरा. म्हणून नैयायिकाच्या दृष्टीने इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम हे प्रत्यक्ष ब्रह्माचं कधीच होणार नाही. मग इथे प्रत्यक्ष कसं आहे, अंतकरण वृत्ती आणि विषयाचे एकदी स्थितित्व झाल्याच्या नंतर होणारा जे प्रत्यक्ष आहे ते प्रत्यक्ष आहे. मग ती वृत्ती कधी इंद्रियाच्या संबंधाने हो किंवा इंद्रियाच्या संबंध वाचून हो, अंतक म्हणजे इतर घटपटादी पदार्थाला जसं आपण प्रमाता प्रमाण प्रमेय असं त्रिपुटीच्या द्वारा पाहतो, हे त्रिपुटीच्या द्वारा पाहणं नाही. ज्ञानोबा म्हणतात, दोहारे श्री हरी पहिला डोळे भरी, पाहणे जुनी सारणे म्हणजे मागे आश्रय नाही आणि पुढे विषय. त्रिपुटी विवर्जित होऊन त्याला पाहणं याचाच अर्थ तुम्ही आले. तुमचं नाव काय? उदय पाटील. उदय पाटील, तुमचा डोळा तुम्हाला आरसा न घेता दिसतो का? तुमचा डोळा तुम्हाला आरसा वाचून दिसतो का? नाही. मग तुमचा डोळा तुम्हाला दिसत नाही. मी सांगतो तुम्हाला डोळाच नाही, तुम्ही मान्य करता का? बरं, तुमचा डोळा तुम्हाला दिसत नाही ना, मग मी सांगतो डोळाने ऐका ना. ते म्हणतील तुम्ही सांगा नाही तर तुमचा बा सांगू द्या. माझा डोळा डोळ्याच्या जागेवर आहे हे कळणं हेच तुम्ही तुमच्या डोळ्याला पाहणं नाही. हे कळणं हेच तुम्ही तुमच्या डोळ्याला पाहणार. त्याला विषयगत प्रत्यक्ष म्हणत नाही, ज्ञानगत प्रत्यक्ष म्हणतात. तसं संत ते आदृश्याचं दर्शन करून देतात म्हणजे तत्वमसी. ते आदृश्य तत्व तोच आहे, तोम देहोस्मी ना तोम ब्रह्मास्मी. त्या बोधावर आरूढ करतात, हेच त्या आदृश्याचं दर्शन करणं आहे. विठ्ठल संतच त्या आदृश्याचं दर्शन का करून देतात. आणखी एक प्रक्रिया फक्त सांगतो. वेदांतामध्ये मंडळीने काही ऐकलेलं आहे, आपली मंडळी चांगले खडक राहणार आहे, मी इकडे चांगलंच ऐकणार आहे याची मला कल्पना आहे. थोडंच बोलू. आपण वेदांतात नेहमी एक प्रक्रिया ऐकतो, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो, विषम सत्तेत साधक बाधक व्यवहार घडत नाही. आपल्याकडे 3 शरीर आहेत, स्थूल सूक्ष्म कारण. 3 अवस्था, जागृती स्वप्न सुषुप्ती. आणि 3 अभिमानी आहेत, विश्व तेजस प्राज्ञा. ठीक. आता हे दिसतं आपल्या सर्वांचं शरीर हे कोणतं? धन्यवाद. स्थूल शरीर आहे. आपण सगळे आहोत 3 पैकी कोणत्या अवस्थेत? जागृतीत आहोत. धन्यवाद. आणि मग अशा वेळेला आपल्याला कोणता म्हणणार? विश्व तेजस प्राज्ञा यापैकी कोण? विश्व. अरे वा, बापूंनी सांगितलं. हे स्थूल शरीर आहे ती जागृती अवस्था आणि आता अभिमानी आहे विश्व. आणि मग ही कोणती सत्ता? व्यवहारिक सत्ता. धन्यवाद. बघा, आता इथून गेल्याच्या नंतर लोकनेत्यांचा आपण प्रसाद घेतला आणि 2 घास जास्तच खाल्ले तर लवकरच लागेल आपल्याला झोप. मग ते झोपीत जे शरीर ते कारण शरीर. झोपेत जी अवस्था ती सुषुप्ती अवस्था आणि तिचा जो अभिमानी तो प्राज्ञ. आणि मग झोपीत दचकला तुम्ही, पडलं स्वप्न आहे ना, मग त्याच्यामध्ये झोपीत जे स्वप्न पडलं ते सूक्ष्म शरीर. तिथे जी अवस्था ती स्वप्न अवस्था आणि त्याचा अभिमान तो तेजस. ठीक आहे. शरीर किती झाली? 3. अवस्था 3, अभिमानी 3 आणि मग सत्ता ही 3. मग आता ही कोणती सत्ता? व्यवहारिक सत्ता. झोपल्याच्या नंतरची पारमार्थिक सत्ता. साचची कुठती बिरा जमीन येतात स्वप्न जागृती ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येतात, या अर्थाने ती पारमार्थिक सत्ता. आणि मधल्या झोपी स्वप्नात पडलं ती प्रातिभासिक सत्ता. हे बघा, माऊलीची ओवी आपल्या सगळ्याच्या पाठातली. एखादा मनुष्य जर एखादा पती पत्नी आहे, दोघं झोपले, जागातच वाशी जे झाले भावना ढाबावी जे डोळा लागत ठेवली की जी तिची स्वप्न पडलं, स्वप्नात तिचं मालक गेले, त्या माऊलीला दुःख झालं, ती मोठ्याने रडायला लागली. तिच्या रडण्याने शेजारचा तिचाच नवरा जागा झाला. तो तिला विचारतो, सखी रडतीस का?
ती सांगते माझा नवरा गेला. कोणाला? नवऱ्याला. हो, माझा नवरा गेला. तो म्हणाला अगं मी जिवंत आहे. ती म्हणली तुला काय जाळायचं का? माझा गेला. का बरे? कारण ती बोलते ती कोणत्या सत्तेत आहे? धन्यवाद, प्रातिभाषिक सत्तेत. आणि हा मी जिवंत आहे सांगायला लागला, हा कोणत्या सत्तेत? आणि कोणत्या सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो? समान सत्तेत. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक परस्पराला साधक बाधक होत नाही. मग हा आहे जागृती म्हणजे व्यावहारिक सत्तेत, आणि ती आहे स्वप्नात म्हणजे प्रातिभाषिक सत्तेत. मग एक तर तिला व्यावहारिक सत्तेत आणलं पाहिजे किंवा यांनी प्रातिभाषिक सत्तेत गेलं पाहिजे. आता हा तर तिच्या प्रातिभाषिक सत्तेत जाऊ शकत नाही कारण ते स्वातंत्र्य याला नाही. पण यांनी ज्ञानेश्वरी वाचलेली होती स्वप्नीच्या घाया पोखत चिवची धनंजया ते आज्ञा मुळे या ज्ञानाची खडक त्याने अशा मागे सारल्या. घेऊ नका तुम्ही, मी त्याचं सांगतो. आणि एक सोनाचा ठोका लावला आणि मग ती व्यावहारिक सत्तेत आली. आता रडेल का ती? का असेल भ्रम निवृत्त झाला. तसं संतच त्यांचं ज्ञान करून काय देतात. ब्रह्माची सत्ता कोणती? पारमार्थिक. आणि संतांची सत्ता कोणती? पारमार्थिक. का बरे? ब्रह्ममूर्ती संत जगी ज्याला कुठलीच उपाधी नाही ते ब्रह्म. ज्याला माया उपाधी लागली तो ईश्वर. ज्याला अविद्या उपाधी लागली तो जीव. कल्पना अविद्या आणि माया उपाधी जीव. ब्रह्माला उपाधी लागली माया तो झाला ईश्वर. कुठलीच उपाधी नाही ते ब्रह्म. अविद्या उपाधी लागली तो जीव. आणि मग त्याला कोणती उपाधी लागली म्हणजे संत होता. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. संत झाले. पण एक सांगा, औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभानी करतो का? नाही. औपाधिक भेद वास्तव अभेदाची लाभानी करत नाही. आणि संत कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि ब्रह्म असल्यामुळे ब्रह्माचं ज्ञान करून देण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. कारण अदृश्य म्हणजे ब्रह्म. विठ्ठल समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो म्हणून अदृश्य दर्शने संतांच्या. संत आदृश्याचं दर्शन करून देतात म्हणजे व्यावहारिक सत्तेतले जे अहम दिवसमीय तादात्म्य ते घालवतात आणि कुटस्थ जे ब्रह्मरूप आहे त्याची ओळख करून देतात. आणि भ्रम भ्रमरूपाने कळाला की भ्रम जातो, आणि भ्रम भ्रमरूपाने कळाला नाही तोपर्यंत राहतो. खरंय की नाही? ते म्हणतात नाही कळाला. गोष्ट सांगतो तुम्हाला, भजन करा. विठ्ठल विठ्ठल. पत्नी असतात सगळ्यांना कीर्तन करायची जबाबदारी. सगळ्याला थोडं काहीतरी पदरी पडलं पाहिजे. पती पत्नी असतात, नवीन लग्न झालेलं आणि ते कोल्हापूर सारख्या ठिकाणी राहायला गेले. खेड्याची होती पण राहायला तिकडे गेली. आणि मग 8 दिवस लग्नाला झाले. दुपारी 12 वाजता एक जेंटलमॅन त्यांच्या घरी आला. टिंग टॉंग बेल वाजवली. त्या माऊलीने दरवाजा उघडला आणि मग येण्याकरता वेळ लागल्याच्या नंतर हे दरडून बोलले, मूर्ख कुठली, 4 दिवस झाले नाही. आधी तिला इतक्या वेळ दरवाजावर उभं करत असतात. ती म्हणजे क्षमा करा पण मी आपल्याला ओळखलं नाही. मला ओळखलं नाही. ती बोलायला सांगते, मूर्ख कुठली, मला ओळखत नाही. अरे मी मामा. मामा. तिला वाटलं बरोबर 8 दिवस लग्न झाले. यांच्या मागे उभी असती यांची मामा आणि मी यांच्याकडेच बघत होते. यांच्या मागे कोणी मी बघितलंच नाही. नक्कीच यांची मामा असली. नंतर म्हणजे मग मामा या अक्षरदानी उच्चरदानी मुलं पाणी 10 माणसाची काम पाहिजे. बसायला पाठ, पाठीला पाठ, अगरबत्तीचा गंधवाण. मामाला विचारलं तुम्ही कॉफी घेता का, चहा घेता का, शरबत घेता का थोडंसं दूधच करू? मामा म्हटलं कॉफी माझ्या आवडीची गोष्ट आहे, तोपर्यंत चहा केलं तरी चालेल, दूध केलं तरी नाही म्हणणार नाही, आणि शरबत केलं का लगेच येईल. दुसरा पण चालत होता. नंतर थोड्या वेळाने म्हटले मामा मग तुम्हाला कांदा पोहे करू का, थोडंसं उपीट करू नाश्त्याला? म्हणजे कांदा पोहे माझ्या आवडीची गोष्ट आहे, ते खायपर्यंत उपीट केलं तर मी काय नाही म्हणणार नाही. बरं म्हटले मामा मग तुम्हाला जेवणाकरता पिठलं भाकरी करू का आपलं अगदी मासवडी करू, थोडीशी पुरणपोळी करू? म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. थोडीशी 2 वेळा पिठलं भाकरी कर आणि पुरणपोळी कर. पिठलं भाकरी खाल्ली, पुरणपोळी केली. तेवढ्या ती म्हटली मामा आता त्यांना येण्याकरता वेळ आहे, मग तुम्ही थोडीशी पुरणपोळी घेता का, ते व्यवस्थित थांबता? मामा म्हटले आता थोडीशी घेतो आणि ते आल्याच्या नंतर त्याच्या पंक्तीला पण बसतो. अरे पडलेली घटना सांगतो.
सगळा प्रकार घडल्याच्या नंतर मामाने भरपेट खाल्लं. मामाच्या हातात रिमोट, मामा पलंगवरती बसले. एक झाल्याच्या नंतर दुसरं चॅनल बघायला लागले. आणि मग ते टीव्हीचा आवाज खूपच वाढला. दरवाजात तिचा गेटमध्ये नवरा आला. त्या आवाजाने तिला काही कळालं, पण तेवढ्यात दोन शेडी आले. मागे बेलचा आवाज आला. ती धावली. दरवाजा उघडल्याच्या नंतर तो रागवला. पहिला हा रागवला मामा, आता तो रागवला. मूर्ख पत्नी म्हटले, अरे पुरुष प्रधान संस्कृती आहे. पतीच्या माता अनुसरून पतिव्रता आहे असे आत्महिता भेटीची का ज्ञानोबा म्हणतात. कार्यशुमंत्री करुषी काशी भटूशी माता शैलीश्वर धर्माला क्षमायती शर्ममिती पतिव्रता पतिव्रतेची 6 वर्ष सांगितली. भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे. 4 दिवस लग्नाला झाले, 2 तास मला गेटवर थांबवते. लाज वाटत नाही तुला गेली. पण तेही म्हणत म्हणत लग्नाला 8 दिवस झाले. अंतरपाठ धरला होता, पण मी टाच वर तिच्याकडे पाहत होतो. तिच्या मागे कोणी मी काही बघितलं. कदाचित तिचे मामा असले तर. याला शास्त्रीय भाषेत म्हणतात माऊली अन्योन्य अभ्यास. याला वाटलं तिचा मामा, तिला वाटलं याचा मामा. मग ती डावा पाय दाबायला लागली, हा उजवा पाय दाबायला लागला. मामाला वाटलं 4 मास काढायला हरकत नाही. 15 दिवस झाले मामा काही निघायचं नाव घे ना. मग ते दोघे म्हणायला लागले आमचं हातावरचं पोट आहे, लाईट बिल आहे, घर भाडं आहे, सगळं बघावं लागतं. मामा तुम्हाला जा म्हणत नाही, तुम्हाला जा म्हणत नाही. पण मग आम्ही दोघे गेल्याच्या नंतर घरी तुम्ही राहा म्हटलं काही हरकत नाही. समोरचे किराणा दुकान, इकडलं हॉटेल, तिकडलं ते कपड्याचं दुकान, काय लागेल ते घेऊन या. उदारी आमच्या नावावर मानून ठेवा. मामा म्हणतात तुम्ही नाही सांगितलं तरी मी हेच करणार होतो. आता तर बिल पगारी पुन्हा आली. आणि प्रकार असा घडला, यांचा पेमेंट झाला दोघांचा 10,000. मामाची एकटीची उधारी 12,000. त्याला कमी काय फुकटचं म्हटल्याच्या नंतर ते मामाने सगळं समजते. आणि मग ते उधारी बुजवता नाकीनं आले, संयम सुटला. आणि मग हा तिला म्हणायला लागला, तुझ्या मामाचं डोकं म्हणजे टोपी अडकवण्याची खुंटी आहे, त्याच्यात काही आहे की नाही का भुसा झालं. त्याच्या काही गुडघ्यात मेंदी होता, त्याला काही कळतं मिळते की नाही. गुरु काय तुझा मामा. तुम्ही अहो काय झालं, म्हणजे इतक्या दिवस राहत असते का. ती म्हणजे हो मी होते म्हणून सोडून गेले. नाही तर तुमची असते दुसरी तवाच वाट लावली असते. माझा कसला मामा, तुमचा मामा. तो म्हणतो तुझा, तुम्ही तुमचा तुझा तुमचा तुझा तुमचा तुझा तुमचा तुझा तुमचा. त्यांचं भांडण गाव ऐकायला लागलं. मामाने वरून गच्चीवर बघितलं, आपलं भांडण उडं पडलं. आणि तेवढ्यामध्ये हे म्हटले आपण भांडण्यापेक्षा मामाला विचारू तुम्ही कोणाची मामा. आणि मग ते खाली उतरायला लागला मामा. काष्टा गुंडाळून आपण वळकुटी गुंडाळतो ना वारीच्या वेळ कशी. मामा काष्टा गुंडाळून खाली उतरायला लागला. हे वर चढायला लागले जिन्यात. पण तेवढ्यात मामा म्हटलं जे आहे येऊ का. ते म्हणजे जास्त मी तर पाहतोच तुमच्याकडे, पण तुम्ही हिचे मामा की माझे मामा. मामा म्हटलं मी हिचाही मामा आणि तुझा तर नाहीच ना. म्हणजे तुम्ही मामा कोणाचे म्हटलं आम्ही गाव मामा. म्हणजे कुठपर्यंत राहतात म्हणजे कळत नाही तोपर्यंत या गावात कळलं की पुढच्या गावात. तसा हा भ्रमरूपी मामा. अहंतेहोस्मी हा भ्रमरूपी मामा. मग हा अहंतेहोस्मी हा भ्रमरूपी मामा कधी स्थूल देहात राहतो. जागृतीत मी जन्माला म्हणणार आहे म्हटलं स्थूल देहाला मी म्हणायला, मी सुखी दुःखी म्हटलं की कारण द्यायला मी म्हणायला, मी ज्ञानी आज्ञाने म्हटलं की महाकाल क्षमा मी जन्माला मरणार आहे म्हटलं की स्थूल द्यायला मी म्हणतो. मी सुखी दुःखी म्हटलं की सूक्ष्म द्यायला मी म्हणतो. मी ज्ञानी आज्ञाने म्हटलं की कारण द्यायला मी म्हणतो. आणि परोक्ष ज्ञानाचा अभिमान बाळगला की महाकारण द्यायला मी म्हणतो. बरं या 3 देहात किती कोश? पंचकोश. मग स्थूल देहात अन्नमय कोश, कारण देहात आनंदमय कोश, आणि एक सूक्ष्म देह 3 कोश, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. मला वाटतं 5 ज्ञानेंद्रिय मन घेतली की मनोमय कोश, 5 ज्ञानेंद्रिय बुद्धी घेतली की विज्ञानमय कोश, 5 कर्मेंद्रिय प्राण घेतली की प्राणमय कोश. मग कधी कधी या देहाला मी म्हणतो, मग संत सांगतात न त्वं देहो न इंद्रियानी न मनो न धी इंद्रियाने पराण्यावर इंद्रिय परमन मनसस्तु पराबुद्धी योग बुद्धी परतसुद्धा. अरे स्थूल याला म्हणजे अन्नमय कोशाला तुम्ही म्हणतो तो कार्यत्वा येत कृतबंध आणि ते. प्राणमय कोशाला मी म्हणतो तू नाही जडत्वा, मनोमय कोशाला तू म्हणतो तू नाही विकारित्वा, विज्ञानमय कोशाला तू म्हणतो तू नाही कादाचित तत्वा, आणि आनंदमय कोशाला तू म्हणतो तू नाही कारण विलयाची अवस्था बघतात. हे पंचदशी ते हेतू आहे, याचा अर्थ तू नाही. मग संत काय करतात, तू नाही तू नाही तू नाही एवढंच सांगतात, आणि जो आहे ते सांगण्याची गरज नाही होतं. आणि हे कळून देणं हेच त्या दृश्याचं दर्शन आहे. भ्रमरूपाने कळत नाही तोपर्यंत राहतो, भ्रमरूपाने कळाला की निघून जातो जसा गाव मामा. आणि संत ते अदृश्याची प्राप्ती नाही करून देत,
ते अदृश्य अप्राप्त आहे असा जो भ्रम आहे तो भ्रम घालवतात. आणि भ्रम घालवणं म्हणजेच नित्य प्राप्ताची प्राप्ती. यालाच म्हणतात अदृश्य दर्शने संतांची. अदृश्य दर्शनी संतांची म्हणताना रविती पेरा गायविती देखणी अतिकामध्ये 6 प्रमाणाची आवृत्ती केली आहे. म्हणजे जे अदृश्य तत्व प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या 6 प्रमाणाला विषय होत नाही असं अविषय अदृश्य तत्व संतांच्या कृपेने दर्शन होतं. प्रत्यक्ष प्रमाणाचा ते का विषय नाही, कारण प्रत्यक्ष प्रमाण हे मूर्त पदार्थाला विषय करतात आणि चैतन्य अमूर्त आहे म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा ते विषय नाही. अनुमान प्रमाणामध्ये साध्याचं जरी प्रत्यक्ष नसलं तर हेतूचं प्रत्यक्ष असतं. यत्र यत्र धोमा तत्र तत्र वन्य. अग्नी दिसत नाही पण धूर किमान दिसतो. म्हणजे साध्याचं प्रत्यक्ष नसलं तरी अनुमानात हेतूचं प्रत्यक्ष लागतं. इथे हेतूचं सुद्धा प्रत्यक्ष नाही. बरोबर. म्हणून अनुमान प्रमाणाचा विषय प्रत्यक्ष अनुमान. शब्द प्रमाण कोणाला विषय करतं? माऊलीची ओवी प्रसिद्ध आहे. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. मग ती वस्तू कशी? ते की अनाम जाती माझी अविद्या वर्गाच्या राती ती ओळखावया श्रुती खुण केली. म्हणून शब्द प्रमाणाचा तो विषय नाही, प्रत्यक्षाचा विषय नाही कारण वृत्त नाही. अनुमानाचा विषय नाही कारण हेतूचं प्रत्यक्ष नाही. शब्द प्रमाणाचा विषय नाही कारण नाम रूप संबंध जाती क्रिया भेद या 6 ते तत्व येत नाही. उपमान प्रमाणाचा विषय नाही कारण उपमान प्रमाणामध्ये उपमान आणि उपमानामध्ये सादृश्य लागतं. तर भिन्नत्वेत सती तद्वत भूयो धर्मवर्णन सदृश्यत्व अशी सादृश्याची व्याख्या आहे. त्याच्यामध्ये रूपकृत, गुणकृत, स्वरूपकृत, अर्थकृत असं कुठलं तरी सादृश्य लागतं. याला नाही दुसरा जोडागे गोकुळच्या नारी. तत्सम तेच आहे, त्याच्या समान दुसरं कोणी त्यापेक्षा अधिक तर नाहीच नाही. उपमान तत्सम उपमान येता येत नाही. उपमान प्रमाणाचा विषय नाही. आता अर्थपत्ती प्रमाण. आपल्या अर्थपत्ती प्रमाणाचं प्रसिद्ध उदाहरण पिनो देवदत्ता. देऊळ भोवते राहतो भोवते कुत्र्यासारखे नव्हे. विठ्ठल भोवते ना भोज येते ना खाते. लठ्ठ असणारा देवदत्त म्हटले दिवसा जेवत नाही, म्हटले रात्री जेवत असला पाहिजे. कारण संपाद्य पुस्तक आहे पण संपादक रात्रीचं भोजन आहे. पण अर्थापत्ती प्रमाणाचा विषय होण्याकरता संपादक भाव पाहिजे आणि ते संपादक भावाचा अभाव म्हणून अर्थापत्ती प्रमाणाचा ते विषय नाही. आणि आता शेवट राहिला अनुपलब्धी प्रमाण. अनुपलब्धी प्रमाण म्हणजे उपलब्धी म्हणजे असणं आणि अनुपलब्धी म्हणजे नसणं. आत्र भूतले घटो असती न आता भूतले घटो न. पण घटाची उपलब्धी का अनुपलब्धी? घटाची अनुपलब्धी आहे. आणि मग घटाची अनुपलब्धी असल्यामुळे या भूताला ठिकाणी घट नाही असं म्हणता येतं. पण अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावा असे तरी प्राणी याचे दैव कैसे जे न देखते बाते. म्हणून त्याची उपलब्धी नाही असं स्थानच नाही. म्हणून अनुपलब्धी प्रमाणाचा तो विषय होत नाही. कोण्याही प्रमाणा ओ नेदी मा अमृतानुभव. कोणत्या प्रमाणात फक्त संता या प्रमाणे को दे मा. म्हणून अदृश्य दर्शने संतांची अशी भेटलेत ना 4 मंडळी मला गौतमजी. मी आता रात्रभर एवढ्याच बोलू शकतो. तुमची तयारी असेल तर तुम्ही 4 ऐकणार, बाकी म्हणणार बघू का यांच्याकडे जरा. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबलेलं धरत. ज्ञानेश्वर Oh
हेतुवाद, मग परिणामवाद, मग सृष्टीदृष्टीवाद, मग दृष्टी असं खाली खाली यावं लागतं. एक गोष्ट सांगू का माता? एक मुलीचं लग्न झालं की सासरी गेली, तिच्या बाळाने 5 कोटीचा हुंडा दिला. आपल्या लेकी अशी थाटात राहावी, ठकीचं लग्न थाटात केलं. आमचे मारुती बाबांचा शब्द आहे. परंतु लग्न आता 5 कोटी हुंडा दिला म्हटल्याच्या नंतर तिला काम सुद्धा त्याप्रमाणे दिलं पाहिजे. मग ते मामाने म्हणजे तिच्या सासऱ्याने विचारलं, सुनबाई तुझ्या बाळाने 5 कोटी हुंडा दिलेला, तुला शोभेल असं काम दिलं पाहिजे, कारण घरात काम तर करावंच लागेल. मग म्हटलं तू हिसाब किती बघत जा. तिने 5 कोटीचे 5 लाख करून ठेवले. ते काय जमलं नाही. म्हणजे मग सुनबाई तुम्ही आपलं घरातलं ते स्वयंपाकाचं बघत जा. तर जळपटवाडी, करपटवाडी, चिखलवाडी, घरातली सगळीच म्हणजे भारताचा नकाशा पोळ्या केल्या. ते कुठलं जमीन आपली घरातली मंडळी अर्ध कोटी उठायला लागली. म्हणजे सुनबाई तुम्हाला हे जमत नाही. म्हटले हो मामाजी. म्हणजे मग तुम्ही एक काम करत जा, केवळ भाजी करत जा. त्या भाजीत मीठच नाही त्यामुळे ती नीट लागेल ना. म्हटले हेही जमत नाही. म्हणजे मग आता तुम्ही कपडे धुत जा आणि त्याला प्रेस करत जा. ती कपडे धुवायला गेल्या तर अर्धे नदीवर, काही विहिरीवर, आणि कपडे प्रेस करायला गेली तर त्यांना छिद्र तयार केली, म्हणजे ती जाळून ठेवली. म्हणजे हेही जमत नाही. मग ते म्हटले सुनबाई तुम्हाला जमतं काय? ती म्हटली मामाजी रागत नसेल तर सांगू काय? म्हटले तुम्हीच सांगा ना. म्हणले सासूबाई सकाळी सकाळी जे काम करतात ते मला चांगलं जमू शकतं. घर खटल्याचं होतं, 4-5 बाळ होती छोटी छोटी. तिथं 12 बाळ रस्त्यानेच बसायची पुष्पाचं विसर्जन करायला. मग सासूबाई त्याच्यावर राखून टाकायचे, ते भरून टाकायचे. हे मला जमतं. म्हणले थोडंसं इदर उदर झालं तरी काय हरकत. मग ते मामाजी म्हटले नावेला जाय, ठीक आहे तुमची स्वीकृती आहे करा का. मग ते करायला लागले. आणि दिवाळीला न्यायला तिचे बाबा आले. ते बाबांनी ते लेकीची अवस्था पाहिली. ती मनात म्हणतात याच्याकरता का 5 कोटी दिली. तळपाच्या मस्तकाला गेली ती, यांना काही बोलले. तडक वर्षदारावर गेली, यायला बोलावली. याही म्हणतात आमच्या मराठवाड्यात तिकडे काय म्हणतात बरोबर, व्यायी व्याय. त्या व्यायाची डायरेक्ट बचून धरला असं. तेव्हा का म्हटलं याच्याकरता 5 कोटी दिली. वठून बोलायला लागली. तिला खालून आवाज आला, आपल्या बाबासारखाच आवाज येतो. ती वरून धावून जाते, बाबाच आहे. बाबाने आपल्या सासऱ्याचं बचून धरलं काय देऊ का म्हणतात. ती म्हणते बाबा तुम्ही शांत बसा. नाही म्हटले तू बोलूच नको, आज बघतो त्यांच्याकडे याच्याकरता 5 कोटी दिली. ते अहो बाबा ऐकून तर घ्या, बोलू नको. अहो ऐकून तर घ्या, बोलू. तिला आली तर लोटू दिले एकदा. तिने असं धरला बाबा कर कपडेला, ओढला मागे, दरवाजा लावून घेतलं. म्हटले त्यांना रागू नका, चूक माझी आहे. तुझी कसली चूक? मी 5 कोटी दिली, चूक आहे. हो म्हटले नाही बाबा, त्यांनी मला पहिले हिसाब किताब द्यायला. मी 5 कोटीचे 5 लाख करून ठेवले. त्यांनी मला जीवनात स्वयंपाक काम दिलं तर अर्धे घरातील सदस्य उपाशी राहिले. त्यांनी मला आणखी कपडे लागतच काम दिलं, तेही मला जमेन. मला कुठलंच जमेन. मग मी मागून घेतलेलं काम आहे, त्यात अपराध त्यांचा नाही. तसं संतही आपल्याला पहिले नैवेद्य फिरायला देतात. तो आपल्याला नाही पेलवला मग ती म्हणतो गाडी संत संघ. तो नाही पेलवला मग जन्म मरण जाया संत संघ. तो नाही पेलवला तर संताचे वचन भारी जन्म. आणि एवढं नाही बोलवलं की म्हणणं पाचारिता जावे विठ्ठल. 3 स्थान आहेत. एका ठिकाणी बोलवलं तरच जावं, दुसऱ्या ठिकाणी न बोलवता जावं. क्षमा करा, एक स्थान बोलवलं तरी जाऊ नये, दुसरं स्थान बोलवलं तरच जावं, आणि तिसरं न बोलवता जावं. पहिलं स्थान बोलवलं तरीही जाऊ नये. तंबाखू गुटखा खाऊ नको, खाटका, जीवनाचा पचका थू, इकडे जाऊन तिकडे जाऊन थू, किंवा या मंडळात तरी नको. त्यांची महाराज पकवाजातून ते आठवलं. दारू गांजा मृत्यू यारो अक्कल हो जाती है, अपने बल का दाम खर्च कर वो मिट्टी आती है. जाम पे जाम क्या पीती हो, सुबह पियोगी शाम उतर जाएगी, क्या बात हो हरे नाम का सारी जिंदगी सवर जाएगी, असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला द्युत कर्माचं निमंत्रण असेल, बोलवलं तरी जाऊ नये. आणि आपण बघा इतिहास पहा, आपल्याला प्रत्येक घरामध्ये महाभारत चालावं वाटतं का रामायण? घरोघर महाभारत चालावं असं वाटतं का रामायण चालावं वाटतं? रामायण चालावं वाटतं. पण चालू काय आहे? याचं कारण काय? न पाचारिता जावे तिथे आपण न जावे, आणि जिथे पाचारिताही न जावे तिथे आपण जरूर जावे, म्हणून महाभारत चालावे. विठ्ठल धर्मराज युधिष्ठिराला या चांडाळ चौकडी शकुनी, कर्ण, दुर्योधन, दुःशासन यांनी निमंत्रण दिलं ते द्युत कर्माचं. सगळ्यांनी सांगितलं, धर्मराजाने ऐकले, गेले. परिणाम असा झाला की 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. म्हणून अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ. दुसरं स्थान बोलवलं तरच जावं, निमंत्रण नसेल जाऊ नये.
आपल्या भागवत कथेमध्ये ती सती माता पार्वती, त्यांचं नाव सती, दक्ष प्रजापतीने यज्ञ केला, सगळ्याला निमंत्रण दिलं पण भोले बाबाला दिलं नाही, कारण त्यांचा अपमान त्याला मानला होता, तो केला नव्हता, पण त्यांचा तो गोड गैरसमज झाला. आणि मग शंकराला ईर्ष्या म्हणून त्यांनी दाबी यज्ञ केला, सगळ्याला निमंत्रण दिलं. सगळी विमानं कैलासावरून चालले, सतीला निमंत्रण नाही. सती म्हटली निमंत्रण गहाळ झालं असेल, तुम्ही पुढे व्हा, मी येते. आणि सती गेली, निमंत्रण नसताना गेली. परिणाम काय झाला? आत्महत्या तिने केली. म्हणजे निमंत्रण नसताना जाऊ नये, पण जिथे आपला आत्मा उद्धार आहे अशा ठिकाणी निमंत्रणाची वाट पाहू नये. तुका म्हणे ते जवळी माझ्या जावे, फक्त कसे जावे? संत चरणी भावे निघावा, भावपूर्ण अंतकरणाने जावं. मनुष्य जिथे भावपूर्ण अंतकरणाने जायचं तिथे भाव खातो, जिथे भावपूर्ण अंतकरणाने जायचं तिथे भाव खातो, आणि जिथे भाव खायचा तिथे भाविक होतो. जिथे भाव खायचा तिथे भाविक होतो, तिथे भाविक झाल्यामुळे नाकाला जातो. विठ्ठला संत चरणी भावे निघावया, म्हणजे भाव शब्दाचा अर्थ श्रद्धेने जा, कारण श्रद्धावान होते ज्ञान. भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची भावबळे आकळे एरवी नाकळे करते आवळे ते सारे. असो यथाशक्ती यथामती यथाकाल आपण थोडासा या अभंगाचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं नैमित्तिक स्वरूपाचं चिंतन केलं. थोडासा निश्चित थकलेलो होतो, कारण सकाळी 4 तास पाठ घेऊन 6 तास गाडी चालवून आम्ही इथे आलो. बिलकुल ती शक्ती नव्हती, पण तुमची ताकद फार मोठी आहे. माऊली म्हणतात तुम्ही संत माझ्या करा, दिकीचा करार बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी. या ओवीची प्रचिती मी याच्या अगोदर बऱ्याच वेळेला घेतली, आज आधी घेतली. कारण बिलकुल सामर्थ्य नसताना सुद्धा श्रोत्याने जर कृपा दृष्टी केली तर त्याचं काय सामर्थ्य, त्याचं प्रात्यक्षिक आज मी अनुभवतो. म्हणून माऊली म्हणत असावे तुम्ही संत माझ्या कडा दिकीचा, किंवा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी तुला आजची तशी भक्ती. म्हणून बोल तरी गंगा होते तरी स्वीकाराल की, श्रोता दुष्टित तरी वितळे मांडाला असो. आणि श्रोता जर सावचित्त असेल तर 9 वर्ष भरवी सागर. हे सगळं वैभव आजच्या सेवेचं जे आहे हे माझ्या भोवताची असणारे गोड गुणीजन, आपण सर्व बहुसंख्येत माता भगिनी, आपण पुरुष वर्ग, आणि ज्यांनी हा पंचमहाभूताचा पार्थिव देह पंचतत्वात विलीन करून या जगाचा निरोप घेतला, ते विजयसिंह माऊली मोरे, त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लोकनेते होते, सामाजिक कार्यकर्ते होते, हरीश चव्हाण होते, गोकुळचे संचालक, असे अनेक पदे त्यांनी भूषवले, समाजाकरता कार्य केलं. म्हणजे चालतं बोलतं न्यायालय असं म्हणून आपण त्यांच्याकडे बघायचं. आणखी माझ्यापेक्षा कोणीचे आपल्याला त्यांचं जवळून आहे. अशा एका महापुरुषाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या या मोरे परिवाराशी ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणानुबंध आहे, अशा आपण सगळीच मंडळी आवर्जून जमलं. आणि या सेवेचं निमंत्रण तुमच्या सर्वांच्या वतीने गुरुस्थानी असणारे, आपल्या सर्वांना परिचित असणारे हरिभक्त बापू आणि ती 3 मंडळी अजून टेंबूर फडावर होते. मला वाटतं ते सुनील दादा, समोरची माऊली आणि आणखी एक जण होते. ही मंडळी आमचा पंढरपूरमध्ये परिचय झाला आणि त्या माध्यमातून हा सेवेचा योग आला. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, सबसे उची प्रेम सदाय. त्या न्यायाने येणं घडलं. खूप काही ऐकण्याच्या अपेक्षा तुमच्या असू शकतात, पण आता थोडंसं मला जसं जमेल शारीरिक स्वास्थ्यानुसार मी तसं करण्याचा प्रयत्न केला. जे आपल्याला योग्य वाटलं असेल ते गुरुवाऱ्याचं म्हणून स्वीकारा, चुकीचं वाटलं असेल माझ्या पदरी टाका, त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. पुनश्च एकदा बहुसंख्येने असणारी सगळी गुणजन, दोन्ही मृदंगवादक, गोड असणारे आमचे सांस्कृतिक भैया आणि आपण सगळ्याच माता भगिनी आणि हा समग्र मोरे परिवार सर्वांच्याच अंतकरणामध्ये विराजमान भगवान ज्ञानराजाच्या पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित करून चिंतन सेवेला आपण पूर्ण